नेहमी मला जाणवतं ते की हे जे आपण दोन म्हणतो की पहिल्यांदा आपण ज्ञानेश्वरीतल्या दोन ओव्या म्हणतो आणि त्यानंतर मग अलंकापुरी म्हणतो, ते एक हे संपलं की त्याला लगेच लागून दुसरं असं करायचं नाही. आपल्याला ती सवय झालेली आहे आरत्या म्हणताना एक झाली की दुसरी की तिसरी की असं चालू, तसं नाही करायचं. एक काय एक क्षण म्हणा, काही सेकंद म्हणा, थांबा जरा आणि मग दुसरं म्हणा. कारण त्याची ती प्रार्थना आहे, आपण त्याला काहीतरी हे करतोय, विनंती करतो आहे, तर त्याच्यामध्ये कुठेतरी थोडासा आपलं बराबर एक रिच्युअलसारखं म्हणून टाकायचं असं नाही करायचं. तर जरा तेवढं हां सांगितलं असेल, पण मला ते फास्ट आता नाही तितकं होत. काही वेळेला होतं, काही सांगितलं होतं नाही, ह्यालाही सांगितलं असेल आणि थांबलं पाहिजे दोन्ही ह्याच्यामध्ये. कारण ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. असं आपलं म्हणून टाकायचं म्हणून टाकतोय असं त्याच्यामध्ये भाव येतो. तसं होऊ नये. आपण मनापासून ते हे करतोय, हे हा विचार असला पाहिजे आणि म्हणून थांबायचं. तो पॉज अशासाठी, आणि ती आपल्याला सवय या आरत्यांमुळे झालेली आहे बघा. की आरत्या जशा एक झाली की लगेच दुसरी की लगेच तिसरी, असं जे काय म्हणायची एक पद्धत झाली आहे तसंच आपण करतो. पण तिथेही खरं म्हणजे करू नये, की तिथे पण एखाद्या क्षणाचा ब्रेक असायला काहीच हरकत नाही, पण इथे तर पाहिजेच पाहिजे. तिथे वेगवेगळे देव आहेत हा भाग वेगळा, पण इथे वेगवेगळे विचार आहेत. इथे वेगवेगळे विचार आहेत हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. की पहिल्या ज्या काही दोन ओव्या आहेत त्याच्यामध्ये तो आद्यशक्ती, आपला आत्मा, हे सगळं एकत्र कसं आहे, तो आत्मा कसा स्वसंवेद्य आहे असं म्हणता पुढे आपण गणेश हेही त्याचंच रूप आहे असं अशा प्रकारे त्या दोन ओव्या आहेत. तर त्याच्यामध्ये आणि अलंकापुरी हे जे आहे ते ज्ञानेश्वरांचं स्मरण आहे आपण करायचं. तर त्याच्यामध्ये थोडंसं एक क्षण मध्ये थांबून दुसरं सुरू करायचं. म्हणजे आता संपत आलं, 18वा अध्याय चालू आहे, पण मला तरी सुद्धा दर वेळेला हे खटकतं आणि मी म्हणते जाऊ दे. पण नाही बुद्धू नाही. मला खरोखर मला ह्या वर्गातल्या सर्वांबद्दल अतिशय हे आहे आणि हे मी सांगते. म्हणजे दीक्षितांना माहिती आहे, इतरांना मी सांगते की इतकी समज वाढलेली आहे आमच्या वर्गातल्या सगळ्यांची की पूर्वी म्हणजे तुम्हालाच आठवत असेल की मी एक ओवी किंवा एक हे सांगताना मी किती वेळ घालवत असे. त्या मानाने आता आपण किती भराभर पुढे जातो. ह्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला ते इतकं चटकन समजतंय. तर त्यामुळे बुद्धू वगैरे असं माझ्या बिलकुल मनामध्ये विचार नाही आहे. आपण अभ्यास करतोय, काही गोष्टी आपल्याला नाही समजत, तर त्या जशा सांगितल्या जातात त्या आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. चला आता आपण सुरुवात करूया. आपण जे काही पाहतो ते गेल्या वेळेला तुम्ही नव्हता म्हणून फक्त 1-2 वाक्य त्याच्याबद्दल बोलते. की तुम्ही म्हणाला होता की समजलं नाही, थोडं जड वाटलं वगैरे असं काहीतरी. हां, तर ते गेल्या वेळेला मी इतकं पूर्णपणे समजावून सांगितलं होतं आणि तेव्हा तुम्ही नव्हता, म्हणून मी फक्त 2 वाक्यामध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख करते की ह्या ओव्यांमध्ये जिथे ज्ञान हा जो शब्द आलेला आहे, हा ज्ञान मी फक्त एवढं म्हटलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर पहा की सामान्यपणे आपण ज्ञान कशाला म्हणतो
त्याचा उल्लेख इथे आहे असं मी म्हटलं होतं, पण तीच गोष्ट मी गेल्या वेळेला अधिक स्पष्ट केली आणि ती अशा प्रकारे की सामान्यपणे आपण तसं का म्हणतो ह्याचं कारण मी सांगितलं की आपण पहा, आपली जी इंद्रियांना जे काही सगळ्या जगातल्या गोष्टींचं जे काही ज्ञान होतं म्हणून आपण त्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतो, तर ते ज्ञान आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये पोचतं आणि मग त्याला हे सामान्यतः ज्ञान कशाला म्हणतात ह्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. हे ज्ञान म्हणजे ज्याला आपण सुरुवातीपासून जे काही किंवा ज्ञान योग जो पाहिलेला आहे त्यामध्ये जी ज्ञानाची कल्पना आहे ते हे ज्ञान नाही. हे सामान्यतः ज्ञानेंद्रियांनी आपल्याला दिलेलं ज्ञान, की आपल्या डोळ्यांना जे दिसतं, आपल्या कानाला जे ऐकायला येतं, त्यावरून आपल्याला ज्या गोष्टी समजतात, आपल्याला कळतात, त्याला इथे ज्ञान म्हटलेलं आहे. आणि मग ते जे ज्ञान आहे, आत्ता जो भाग चाललेला आहे तो असा चाललेला आहे की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान 3 प्रकारे त्याच्यामध्ये भेद निर्माण होतो ज्ञानामध्ये. आणि तो कसा निर्माण होतो कारण हे ज्ञान काय आहे, इंद्रियांनी दिलेलं ज्ञान आहे, म्हणजे आपल्या प्रकृतीने दिलेलं ज्ञान आहे, बरोबर आहे. आणि आपल्या प्रकृतीमध्ये 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. हे प्रकृतीचे 3 गुण आहेत आणि ह्या गुणांचा परिणाम होऊन ह्या ज्ञानाचे 3 विभाग पडतात. हे आपण गेल्या वेळेला पाहत होतो, बरोबर आहे ना. म्हणजे मी अगदी जे कळलं नाही ते सांगण्याचा प्रयत्न करून एकदम आता जिथे आपण आहोत त्या भागाकडे आलेली आहे की आपण ज्ञानाचा 3 प्रकारे भेद कसे ज्ञानामध्ये होतात ते आपण पाहत होतो गेल्या वेळेला. आणि त्याच्यामध्ये सात्विक ज्ञान म्हणजे कसं असतं, राजसिक ज्ञान कसं असतं आणि तामसिक ज्ञान कसं असतं हे आपण पाहिलं आहे. आता इथे जे एक उल्लेख आहे की जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रतीती पुढी जया. म्हणजे हे ज्ञान कसं असतं की जे चामाचे डोळे म्हणजे चर्मचक्षु जे आपल्याला दाखवतात, इंद्रिय ज्याची गोडी लावतात तेच बरोबर आहे, तेची साच ही प्रतीती म्हणजे असा अनुभव ज्याला येतो, ज्या ज्ञानामध्ये असतो ते ज्ञान म्हणजे तामस ज्ञान. आणि मग असं हे ज्ञानाच्या बद्दलचे उल्लेख हे आपण कुठपर्यंत आलो होतो, 81 82. जिथे असं म्हटलंय, तिही गुणी भेदले यथा लक्षणी ज्ञान, श्रोते शिरोमणी दाविले तुझं. म्हणजे अर्जुनाला म्हटलंय श्रोते शिरोमणी, म्हणजे श्रोत्यांचा शिरोमणी अशा अर्जुना, तुला मी 3 प्रकारे ज्ञानामध्ये भेद कसा निर्माण होतो ते मी तुला आता समजावून सांगितलं आहे. आता त्याच्या पुढे आपण जातो आणि त्याच्या पुढची जी ओवी आहे, आता याची त्रिप्रकारा ज्ञानाचेनी धनुर्धरा, प्रकाशे होती गोचरा कर्तयाच्या क्रिया. म्हणजे आता हे जे 3 प्रकारचं ज्ञान आहे, सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान आणि तामसिक ज्ञान, हे जे 3 प्रकारचं ज्ञान आहे त्याचा परिणाम आपल्यावरती होऊन, म्हणजे आपल्या सामान्य माणसांवरती होऊन काय होतं तर प्रकाशे होती गोचरा कर्तयाच्या क्रिया. कर्तया म्हणजे कर्त्याच्या क्रिया त्या प्रकाशात होतात. हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे, समजा आपल्याला सात्विक ज्ञानाचा प्रकाश आपल्यावरती परिणाम करणारा असेल, आपल्या हातून घडणाऱ्या क्रिया सात्विक होतील. अशा प्रकारे मग क्रिया 3 प्रकारे होतात. ज्ञान 3 प्रकारचं आहे, त्या ज्ञानामुळे जे आपण कर्म करतो ते कर्म 3 प्रकारे त्याचा भेद करता येतो. आणि तसंच आता पुढे म्हटलेलं आहे 85 ओवी,
तेचे ज्ञान त्रयवशे त्रिविध कर्म जे असे तेथ सात्विक तव ऐसे परिस आधी. म्हणजे हे जे 3 प्रकारे ज्ञान कर्म जे 3 प्रकारचं असतं, 3 त्याचे भेद आपण करू शकतो, त्यापैकी सात्विक जे कर्म आहे ते मी तुला आधी सांगतो आहे. परिस म्हणजे ऐक आधी मी तुला ते सांगतोय, आता ते तू ऐक. आता या ठिकाणी इथे सुरुवातीची जी ओवी आहे त्यातला फक्त पहिला भाग घेते आहे, कारण काही त्या जे काही उदाहरणं वगैरे दिलेली आहेत ते आपण टाळू शकतो काही वेळेला, असं मला वाटतं. म्हणून फक्त पहिला त्या 86 ओवीतला पहिला भाग 2 म्हणजे तरी स्वाधिकाराचे मार्गे आले जे मानिले आंगे इथपर्यंत मी घेते त्या ओवीतलं. पुढचं ते पतिव्रता जशी वागते पतीशी असं म्हटलेलं आहे, ते काय मोठं सांगितलं पाहिजे असं नाही. तर तरी स्वाधिकाराचे मार्गे म्हणजे आपल्या या ठिकाणी स्वाधिकार ह्याचा अर्थ की धर्माने जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे. धर्माने याचा अर्थ आता ज्ञानदेवांच्या काळामध्ये वर्णधर्मानुसार, आश्रमधर्मानुसार ही परिस्थिती ज्ञानदेवांच्या काळामध्ये होती. तर जिथे ते म्हणतात की धर्माने जे वाट्याला आलेलं आहे म्हणजे स्वाधिकार ज्याला म्हटलंय त्याचा अर्थ या ठिकाणी धर्माने जे वाट्याला आलेलं आहे आपल्या अधिकाराचं आहे. म्हणजे त्यांच्या काळाचा विचार केला तर आश्रमधर्मानुसार किंवा वर्णधर्मानुसार जे आपल्या वाट्याला आलेलं आहे. आज आपल्या स्थितीचा जर आपण विचार केला तर आपण जो काही व्यवसाय स्वीकारलेला आहे किंवा जी काही भूमिका आपण करतो आहोत की गृहिणी ही आपली भूमिका ज्या वेळेला असते त्यावेळेला असलेलं आपलं कर्म हे आपण कसं करतो, ते सात्विकपणे करतो, राजसिकपणे करतो, तामसिकपणे, बरोबर आहे ना. तर अशा प्रकारे स्वाधिकार याचा अर्थ आजच्या स्थितीमध्ये आपण अशा प्रकारे घेऊ शकतो की आपण जे स्वीकारलेलं आहे काम किंवा आपल्याला जे करावं लागतं आहे काम ते आले जे मानिले आंगे म्हणजे आपल्या अंगी जे आलेलं आहे आपल्याला जे करावं लागतं आहे ते आता पुढच्या ओवीशी आपण जोडून घ्यायचं आहे. आणि त्यातला सुद्धा 87 ओवीतला शेवटचा भाग आपण त्याच्याशी जोडूया. पहिला भाग पुन्हा एक उदाहरण दिले चंदनाचं वगैरे, ते सोडून द्या, काहीच म्हणजे जरूर नाही आहे ह्या उदाहरणांची. आले जे मानिले आंगे तैसे अधिकारासी मंडण नित्यपणे जे असं म्हटलेलं आहे. तैसे अधिकारासी मंडन म्हणजे ते जे नित्यपणे जे असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ जे नित्य कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे, जे नित्य कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपण मंडण ह्याचा अर्थ ते कर्म आपण आदराने किंवा बिनचूकपणे कुठलाही त्याच्यामध्ये दोषरहित असं जर आपण ते कर्म केलं, आपल्या जे काही वाट्याला आलेलं आहे अधिकारासी मंडण म्हणजे आपल्याला जे काही नित्यकर्म करावं लागतं ते आनंदाने करणं, त्याचा स्वीकार करणं, बिनचूकपणे करणं असा अर्थ या ठिकाणी आहे. तर असं ते कर्म आपण जो माणूस करतो. आता पहिल्यांदा सात्विक कर्म ते सांगतात, तर हे सगळे जे काही वर्णन आहे ते सात्विक कर्माचं आहे, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे पुढची ओवी बघा 88. ते नित्यकर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनयासी जोडले सौरभ्य जैसे. म्हणजे त्यांनी या ओवीमध्ये असं म्हटलंय की असं नित्यकर्म जे आदराने आनंदाने आपण करतो
ते ते भलं कर्म असतं, सात्विक कर्म असतं. भलं याचा अर्थ ते चांगलं कर्म आपण करत असतो. ते कुठलंही असू दे. काही वेळेला आपल्याला वाटतं की काय माझ्या वाट्याला आलंय, हे का आलंय, असे सगळे विचार आपल्या मनामध्ये येतात. पण त्यावेळेला आपण असा विचार करायचा की आपल्या वाट्याला आलेलं आहे, आपण ते आनंदाने स्वीकारायचं आहे आणि आदराने करायचं आहे, हा विचार. मग ते भलं कर्म होतं, मग ते सात्विक कर्म होतं. आणि मग पुढे काय म्हटलंय, होय नैमित्तिकी सावाईले, म्हणजे त्या नित्य कर्माला ज्या वेळेला नैमित्तिक कर्माची पुन्हा जोड मिळते. सावाईले म्हणजे जोड मिळणे. ज्या वेळेला आपण नित्यकर्मही असं करतो आणि नैमित्तिकही करतो. गेल्या वेळेला मी नित्य नैमित्तिक हा भाग येऊन गेलाय की नैमित्तिक कर्म कुठली असतात की श्राद्ध पक्ष वगैरे अशासारखी, किंवा आपल्याकडे कोणी पाहुणा आला त्याचा पाहुणचार करणं, किंवा एखादा धार्मिक विधी आहे ते तो करणं, हे जे काही नैमित्तिक असतं ते नैमित्तिक. आणि नित्यकर्म हे रोज जे आपल्याला करावं लागतं. तर असं ह्या ठिकाणी असं म्हटलंय की नित्यकर्म आणि त्याला नैमित्तिक सावाईले, म्हणजे त्याला जर जोड मिळाली नैमित्तिक कर्माची सुद्धा तशीच भली जोड. जोड याचा अर्थ तसंच नैमित्तिक कर्म म्हणजे आपल्या घरी कोणी पाहुणे आल्यानंतर आपण चेहरा पाडायचा असं नाही करायचं की आला आहे आपल्या घरी पाहुणा. ह्याला आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या घरी आलेल्या माणसाला देवासमान मानायचं, ही आपली संस्कृती आहे. तर त्यामुळे आपल्या घरी आलेल्याचंही आदराने त्याचा सन्मान करायचा. तर नैमित्तिक आणि नित्यकर्म हे ज्या वेळेला या दोन्हीला ज्या वेळेला जोड, ते दोन्ही तसंच घडतं, आदराने घडतं, आनंदाने घडतं. त्यावेळेला काय त्यांनी उपमा दिली, सोनियासी जोडले सौरभ्य जैसे, म्हणजे सोन्याला सुगंध यावा. सौरभ्य म्हणजे सुगंध, सौरभ याचा अर्थ सुगंध. सोन्याला सुगंध यावा अशी ती परिस्थिती असते की नित्य कर्मही आनंदाने आणि नैमित्तिक कर्मही आनंदाने केलं जातं. त्यानंतर मधली एक ओवी सोडून पुढची नाही ओवी नाही सोडत, मी 89वी ओवी घेते. हे आणि अंगा जीवाची संपत्ती वेचुनी बाळाची करी पाळती, परी जीव उबगणे हे स्थिती न पाहे माय. लक्षात आलं ना की आई कशी बाळाची हे करत असते, तर जीवाची संपत्ती वेचून, तिला जीवाची पण पर्वा नाही. आपल्याला हिरकणीचं उदाहरण माहिती आहे, जीवाची पण पर्वा नाही. तर असं बाळाची करी पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. कधी तिला उबग येत नाही की त्या कामाचा. आपल्या बाळासाठी काय वाटेल ते करायला तिची तयारी असते. त्याचप्रमाणे पुढची ओवी, तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी, परी फळ न सुये दिठी, उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. म्हणजे सर्वस्वे कर्म अनुष्ठी म्हणजे सर्व प्रकारचं कर्म ते केलं जातं, पण फळ न सुये दिठी, फळाची अपेक्षा त्यामध्ये नसते. फळ न सुये दिठी म्हणजे दृष्टी आपली फळावर नसते. उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी, म्हणजे उखिती क्रिया पैठी याचा अर्थ की जे काही आपण कर्म करतो ते सगळं ब्रह्मीची करी. ब्रह्मी, त्या ही वरती ब्रह्मीवरती अनुस्वार आहे. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ असा होतो की आपण करतो ते सगळं कर्म हे ब्रह्मार्पण, ब्रह्माला दिलंय. ब्रह्मीची करी ह्याचा अर्थ ते सगळं ब्रह्माला अर्पण करायचं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला काही फळाची आशा ठेवायची नाही.
उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. हे ब्रह्मीची करी हा शब्द सुंदर आहे आणि त्याच्यावरचा तो जो अनुस्वार आहे हीवरचा, त्यामुळे तो अर्थ असा होतो की प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पणम असतो, असा हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. त्यानंतर मधल्या 1-2 ओव्या गाळून पुढे 93 ओवी घेते. ऐसे ऐसिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया, जाण सात्विक हे तया गुणनाम गा. म्हणजे अशा प्रकारे हातवटिया म्हणजे अशा हातोटीने, आता हातवटी हा शब्द आलेला आहे आपल्याला, अशा हातोटीने कर्म निफजे म्हणजे जे कर्म केलं जातं ते साचे म्हणजे ते ते कर्म हे धनंजया जाण सात्विक हे म्हणजे ते कर्म जे आहे ते सात्विक कर्म आहे हे तू जाण. आणि गुणनामगात म्हणजे त्याचं गुणनाम म्हणजे सात्विक कर्म त्याला म्हणायचं, हे त्याचं गुणनाम आहे, त्या कर्माचं गुणनाम आहे सात्विक कर्म म्हणजे चांगलं कर्म. म्हणजे आधी एकदा भले शब्द वापरलाय, या ठिकाणी गुणनाम शब्द वापरला, एवढाच फरक आहे. तर ते अत्यंत श्रेष्ठ कर्म. गॅसचा वास येतोय ना तुमच्याकडे? वरती गॅस वगैरे नाही ना? खूप वास येतो. शेजारी वगैरे कुठे? ते मगाशी काहीतरी झाड पडलं. हा, पण गॅसचा खूपच वास येतो. पाईपलाईन वगैरे असेल. हा, जरा पण मी कोणाला सांगू का? बाहेर नाही बसायला सांगू का? बबनला खूपच वास येतो. नाही, फॅन लावूया, पण म्हणजे काही त्यांनी पुढे काही होऊ नये. हा, तेच तिकडचे उघडे आहेत. हा, मोठं झाड पडलं, झाडच पडलं. मी बघितलं, मला इथून दिसलं झाड पडलं. पण काही वेळेला काय होतं की कोणी नसेल तिथे, ते कळलं नसेल तर कोणीतरी काळजी घ्यायला. सांगितलं कमी झालं ना आता? गेलेत का बघायला? आता जरा कमी झाल्यासारखं वाटलं आहे. असं आहे. भीती एवढीच की त्याचं आणि काहीतरी पुढे इथपर्यंत वास येतोय म्हणजे तो बराच पसरलाय गॅस. हो ना, झाड तर पडलं, मला इथून दिसलं पडताना. नाही नाही, झाड म्हणजे एक फांदी बिंदी असं बरंच मोठं काहीतरी पडलं. नाही, ते मागे बघायला गेलं. पण इकडे शेजारी वास येतोय. कमी झाला. नाही, मगाशी म्हणजे आता जो आवाज आला ना मोठा, त्याच्या आधी का? नाही, आता तर मी ते झाड पडताना बघितलं. म्हणजे चांगलं मोठं मोठं
नाही हा गॅसचाच वास आहे. आता तर खूपच कमी झालाय. मी मध्येच कमी वाटतो पण परत तो येतो. वाऱ्याच्या थोडं कधी केलं पसरला हा पसरला. असं इकडं वारा सुरू करूया ती येऊ ते वास येतोय. थोडा वेळ फॅन नाही नाही गॅसचाच आहे. पुढचं आपण सुरू करूया अगदी एखादी ओवी तरी आणि त्यात काही विशेष नाही. ययावरी राजसाचे लक्षण सांगिजेल साचे न करी अवधानाचे वाणेपण. म्हणजे आता ह्याच्यानंतर मी राजस कर्माचं लक्षण सांगतोय हे अर्जुना, तू अवधानाचं वाणेपण म्हणजे अवधान कमी करू नकोस, अवधान पूर्णतः दे. तुमच्याकडून येतो हां तिथेच काय इकडे शेजारी हां इथे पण आहे. इकडे पण ती पाईपलाईन अंडरग्राऊंड असते ना, खाली असते. पाईप येतात बाहेर त्यांच्याकडे काय हो पाईप. आले ना ती रिक्षा गाड्या LPG वास तसा वास आमच्याकडे पाईप गॅस आहे त्याचा पेट्रोल असं मासिक वास येतो. LPGचा वेगळा येतो तसा वेगळा येतो. पाईपचा हो पाईपचा गॅस पाईप गॅस मग तर हो आहेत ना इथे पाईप आहे. ह्यांच्याकडे जरी नसेल ना तरी इथे सगळीकडे पाईप्स. चला आपण सुरू करूया. वरती नाही. आता पुढे राजस कर्माची लक्षणं सांगितलेली आहेत आणि ती आता 24व्या श्लोकानंतर आपण पाहतोय. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. म्हणजे
सगळ्या जगाशी अगदी मोठ्या आदराने बोलायचं, आई-वडिलांशी. आई वडिलांशी धड बोलायचं नाही. म्हणजे हे केवळ आई वडीलच असं नव्हे, पण आपले जे जवळचे आहेत, जे आपल्यासाठी काही करतायत, त्यांच्याशी नीट बोलायचं नाही आणि बाकी सगळ्या जगाशी आदराने बोलायचं, ही जी स्थिती असते त्याचा उल्लेख इथे आहे. पुढे मधली 196 ओवी गाळून 97 ओवी. तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जिये आवश्यक तयाविषयी न शके बैठला उठू. म्हणजे हे जे आहे तिथे काय म्हटलंय की तैसी म्हणजे त्याप्रमाणे जसं हे बाहेरच्या जगाशी सगळं अगदी आदराने वागायचं, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म जिये आवश्यके तयाविषयी न शके बैठला उठू. म्हणजे ती जी कर्म आहेत नित्य नैमित्तिक, ही जी त्यांनी करायला पाहिजेत त्याविषयी तो म्हणजे हे जे आहे ना, न शके बैठला उठू, ह्याचे 2 प्रकारे अर्थ होतात आणि ते दोन्ही खरं म्हणजे बरोबर आहेत, म्हणून मी दोन्ही सांगते. की एक असा अर्थ आहे की ती कर्म खरं म्हणजे काही करायला पाहिजे, पण ती कर्म करण्यासाठी हा बसलेला उठणार पण नाही, असाही अर्थ त्याचा होतो. माता पितरांकडे दुर्लक्ष करणं आणि नित्य नैमित्तिक कर्मांकडे दुर्लक्ष करणं, अशा अर्थाने असाही अर्थ होतो. आणि ह्याचा दुसरा आणखी एक अर्थ घेता येतो आणि तो म्हणजे असा की ही जी नित्य नैमित्तिक कर्म जी असतात ती एकदा का तो करायला लागला म्हणजे ती कर्म करायला लागला की मग तो थांबण्याचा विचारच नाही. म्हणजे आपलं भरमसाठ करत राहायचं, त्याचा आपल्या क्षमतेचा, आपल्या म्हणजे किती करावं ह्याचा कशाचाही विचार न करता ते कर्म करत राहायचं. ह्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे पहा, आपल्याकडे एक असं झालेलं आहे की आता नैमित्तिक कर्माचं उदाहरण मी यामध्ये देते की नैमित्तिक कर्मामध्ये श्राद्ध पक्ष हे येतं. आता कित्येक आपल्या घरी कामाला असलेल्या ज्या बायका असतात त्यांच्या एकूण परिस्थिती कशी बशी असते, म्हणजे आपलं कसं तो संसार चाललेला असतो. आणि माता पितरांशी म्हणजे ते अख्ख्या जीवनामध्ये त्यांना घालून पाडून बोलायचं, पण मग श्राद्ध आलं की मग श्राद्धन पक्ष मात्र इतक्या मोठ्या अगदी यांनी करायचं. ह्याच्या मागे हे कारण काय असतं, इच्छा की आपण अशा प्रकारे श्राद्ध करतो, पक्ष करतो, जगाला कळतं. माता पितरांशी आपण नेहमी चांगलं वागतो हे बघायला जग काही घरामध्ये येत नाही. हे बाहेरच्या लोकांना आपण काय करतो हे कळावं, हे राजसिक कर्माचा हेतू असतो, उद्दिष्टच ते असतं की कर्माचं फळ हे असं त्यांना अपेक्षित असतं. आणि म्हणून मी दोन्ही प्रकारे अर्थ सांगितला की बसलेला उठत नाही ते काम करायला, हाही अर्थ तिथे योग्य आहे, पण दुसरा हाही अर्थ योग्य आहे की एकदा का करायचं म्हणून मनामध्ये हे केलं की मग काय वाटेल ते करून आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन कर्ज काढतात. ही लोक केवळ श्राद्धासाठी कर्ज काढतात. ही इतकी परिस्थिती म्हणजे खेड्यापाड्यात तर हे इतकं दिसतं. मी स्वतः म्हणजे अशा प्रकारचे अनेक ह्याच्यामध्ये गेलेली आहे, म्हणून मला माहिती आहे की काय भयानक खर्च त्याच्यामध्ये केला जातो. तर हे जे आहे ते अशा प्रकारे असतं की नित्य नैमित्तिक कर्मे जी आवश्यके तयाचे विषयी न शके बैठला उठू. ह्याचे दोन्ही प्रकारे अर्थ करता येतात. येरा काम्याचे तरी नावे देह सर्वस्व आघवे बेचिताही न मनवे बहु ऐसे. म्हणजे काम्य कर्म ह्याचा अर्थ की काहीतरी फळाची अपेक्षा ठेवून जे कर्म केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हणतात. म्हणजे मनामध्ये कामना असतात, त्या काम्य करण्यासाठी सगळा देह सर्वस्व आघवे बेचिताही, म्हणजे सगळं वाटेल तितकं
हे करायला त्या काम्यकर्मासाठी तू तयार असतो, कारण त्याच्यातून काहीतरी मिळणार आहे ही कल्पना असते. आणि तरी म्हणजे न मनवे बहु ऐसे, म्हणजे कितीही केलं तरी त्याला आपण खूप केलं असं वाटत नाही कुठे काम्यकर्माच्या बाबतीमध्ये. न मनवे बहु ऐसे हे एकत्र घ्या. न मनवे बहु ऐसे हे एकत्र घ्यायचं, म्हणजे त्याला कितीही ते त्याच्यासाठी काम केलं काम्यकर्मासाठी तर त्याला ते आपण खूप काही केलं असं त्याला वाटत नाही. आता पुढे मधल्या 1-2 ओव्या गाळते आणि 601 ओवी घेते. तैसी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाड करी, परी ते थोकडे केलेही मानी. म्हणजे फळं पुढे काय आपल्याला मिळणार आहे ते देखून ते काम्यकर्म केलं जातं. आणि दुवाड ह्याचा अर्थ कठीण, दुवाड ह्याचा अर्थ कठीण. मग ते कर्म कितीही कठीण असो तरी सुद्धा ते केलं जातं. सगळ्या ते क्रिया जात असं जे म्हटलंय त्याचा अर्थ संपूर्णपणे ते काम केलं जातं. नाही, त्याच्या आधी आहे करी परी ते थोकडे केलेही मानी. म्हणजे आपण फार काही केलंय असं समाधान सुद्धा त्याला वाटत नाही, आणखीन करायला पाहिजे असं वाटत असतं, कारण फळ मिळणार, त्या फळाची आशा मनामध्ये असते. पुढची ओवी त्याला लागून असलेली, तेणे फळ कामुके यथाविधी नेटके काम्य कीजे ती तुके क्रिया जात. म्हणजे अशा फळ कामुके म्हणजे फळाच्या इच्छेनी, फळाच्या कामनेनी यथाविधी नेटके अगदी विधीपूर्वक असं ते काम्यकर्म केलं जातं. आणि अशा प्रकारे सगळं क्रिया जातं. म्हणजे ही अशी कर्म सगळी अगदी मनापासून आणि विधीपूर्वक केली जातात. आणि पुढची ओवी, आणि तयाही केली याचे तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नावपाठाचे वाणे सारी. ह्याचा अर्थ असा की आपण हे काम केलं, म्हणजे ते खरं काम्यकर्म असतं पण तरी सुद्धा आपण केलं ह्याची दवंडी पिटवतात. दौंडी म्हणजे दवंडी पिटवतात. आणि त्याच्या पुढे जे आहे कर्मी या नावपाठाचे वाणे सारी. ह्याचा अर्थ असा असतो की हे जे दौंडी कशाला ते पेटवतात त्याचं कारण तिथे सांगितलेलं आहे की मनामध्ये अहंकार असतो. अहंकार, नाव पाठाचे वाणे म्हणजे नाव पाठ ह्याचा अर्थ असा घ्यायचा आहे या ठिकाणी की आपला जो अहंकार आहे, आपल्याला खूप लोक चांगलं म्हणणारे, कौतुक करणारे, प्रतिष्ठा मिळणारे, नाव पाठाचे वाणे सारी. म्हणजे त्या अहंकारामुळे हे अशा कर्माला महत्त्व दिलं जातं. पुढे तसाच उल्लेख पुढच्या ओवीमध्ये, मधली एक ओवी गाळूया कारण तेच आहे म्हणून. पुढची 5वी ओवी, तैसे साहंकारे फळाभिलाषिये नरे कीजे गा आदरे जे काही. म्हणजे फळाच्या अभिलाषेनी आणि मनामध्ये अहंकार ठेवून जे काही कर्म केलं जातं ते हे अशा प्रकारचं राजस कर्म असतं. आणि ते मग ते त्याच्यामध्ये कितीही कठीण असलं, कितीही क्लेश झाले तरी ते कर्म केलं जातं, कारण त्याच्यामध्ये अहंकार आणि फळाची अभिलाषा ही भरलेली असते. आता मधल्या बऱ्याच ओव्या गाळून एकदम शेवटी 610व्या ओवीमधला फक्त पहिला भाग घेते. काम्य कर्म सक्लेश जाणावे येथ राजस. म्हणजे असं जे काम्य कर्म सक्लेश असतं, म्हणजे त्याच्यामध्ये क्लेश असतात पण तरी सुद्धा ते त्याच्यात फळं मिळणार आहे म्हणून ते केलं जातं. असं जे कर्म ते राजस कर्म असतं. आता पुढे 25व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण टाकतो.
त्याच्यामध्ये आता तामस कर्माचा उल्लेख आहे. तामस कर्म पुढचं 11वी ओवी जी आहे ती घेतोय. तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम, निषेधाचे जन्म साच जेणे. म्हणजे तामस कर्म कसं असतं तर निंदेचे काळे धाम म्हटलेलं आहे. म्हणजे निंदा आधी वाईटच, पण निंदेचं काळे धाम म्हणजे अत्यंत दोषपूर्ण असं घर. धाम म्हणजे घर. तामस कर्म हे म्हणजे ज्याची अगदी पूर्णतः निंदा करावी असं दोषपूर्ण घर, निंदेचं घर असतं ते तामस कर्म. आणि त्याच्या पुढे म्हटलंय निषेधाचे जन्म साचे जाणे. म्हणजे ज्याचा अगदी निषेध करावा अशा प्रकारचं, म्हणजे निषेध पूर्ण, कारण ते दोषपूर्ण आहे, ते काळं धाम म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा निषेध करावा असं ते असतं. आणि निषेधाचे जन्म म्हटले तर त्यालाही एक अर्थ आहे की हे असं कर्म म्हणजे ह्याच्यातून काय होतं, निषेध जन्मतो असं म्हटले. निषेधाचे जन्म म्हणजे हे योग्य कर्मच नाही आणि त्यामुळे त्याच्यातून निषेध जन्मतो. म्हणजे तो निषिद्ध कर्म, पण त्याला जन्म हा जो शब्द वापरलाय म्हणून मी असं सांगितलं की निषेधपूर्ण कर्माचा तो जन्म असतो तामस कर्म. आता ते बरीच उदाहरणं दिली आहेत म्हणून ते मी गाळते. आणि 12व्या ओवीनंतर एकदम आता 620वी ओवी घेते. 621वी 621. कारण ती 620 पर्यंत नुसती अनेक उदाहरणं आहेत, तुम्ही वाचली तरी तुम्हाला कळेल. आता 621वी ओवी आहे. तेही काय आहे तो शब्द, करावयाच आहे ना. तेही करावया दोषे मज सामर्थ्य असे की नसे, हेही पुढील तैसे न पाहता करे. म्हणजे ते कर्म सुद्धा करताना आपली क्षमता आहे की नाही हाही विचार केला जात नाही, पण ते कर्म मात्र केलं जातं. आणि वर आणि पुढे केवढा माझा उवावो करिता कोण प्रस्तावो, केली याही आवो काय येत. म्हणजे असा काही उवावो ह्याचा अर्थ ते खरं म्हणजे आपल्या शक्तीच्या बाहेरचं आहे, पण ते सुद्धा मी करून दाखवतो अशा प्रकारचा एक आव मनामध्ये आणलेला असतो. उवावो म्हणजे अशा प्रकारचा एक खूप येतोय. काय आपण कसं करू, पण म्हणजे ते थोडं रिस्की आहे. पलीकडच्या बिल्डिंग मधनं येतोय असं वाटतं. हो, पण सकाळपासून चालू आहे नाही ते फेकू देत, पण गॅसचा वास येतोय हे त्यांना नाही हा गॅसचाच वास. आता परत एकदा आवाज आला. ते ट्रकचा आवाज आला, पण वास काम चालू असतं मला वाटतं. पण एवढा वास येतो. जाऊ दे, आपल्याला येतोय तसं तो तिकडच्या बाजूच्याही लोकांना येत असेल, कोणीतरी बघतील, त्यांनाही काळजी असते.
चला आपण घेऊया, कारण मला ना आज थोडं शक्यतो जास्त घेण्याचा विचार आहे. 4:45 वाजले, अजून 1 तास किंवा सबंध 6 वाजेपर्यंत असं पुढे सुरू करतोय आपण. आता जाऊ दे, आपण लक्ष नको द्यायला त्याच्याकडे, कारण टिकल्यात आहोत आपण सगळ्या एवढा दिवस निळ्या ड्रेसमध्ये माणसं वागवताना दिसतायत तुमच्याकडे. वॉच पण दिसतोय. म्हणजे काहीतरी काहीतरी काम ते ट्रेनिंगचा आवाज आता आपण सुरू करूया. 22 आणि 23 ह्या ओव्या तशा जोडून घ्यायच्या आहेत, म्हणून मी पुन्हा एकदा वाचते आणि 22वी ओवी लक्ष द्या. केवढा माझा ओवावो करिता कोण प्रस्तावो, केलियाही आवो काय येथ, इये जाणीवेची सोये, अविवेकाचे निपाये, पुसोनिया साटोप कर्मी. म्हणजे इतका सगळा अविवेकच त्याच्यामध्ये असतो की आपण हे काम हाती घेतलेलं आहे, आपली क्षमता आहे की नाही हे सुद्धा त्याची पर्वा नाही, पण हे मी करणारच अशा प्रकारे ते काम केलं जातं आणि त्या कामामुळे आपली हानी होईल. मी थोडक्यामध्ये अर्थ सांगते सगळ्याचा, प्रत्येक शब्द हे न करता, की ह्या अविवेक इतका असतो की त्याच्यामुळे आपली काही हानी होईल ह्या कर्मामुळे, असा सुद्धा विचार मनामध्ये येत नाही. हे अशा प्रकारे जे करायचं करत गेलं अशा प्रकारची एक वृत्ती ह्याच्यामध्ये असते. आणि म्हणून आता 23वी ओवी आपण पुढच्या 26व्या ओवीला जोडून घेतोय, कारण तिथे बरोबर हाच अर्थ आहे. कृत्याकृत्य सरकटित आपपर नुरवित, कर्म होय ते निश्चित तामस जाण. म्हणजे इथे काय म्हटलंय, हे कृत्य का अकृत्य आहे. कृत्याकृत्य म्हणजे कृत्य आणि अकृत्य म्हणजे करावं की न करावं हा विचार न करता सरकटित म्हणजे सरसकट, आपण जे म्हणतो सरसकट, ते सरसकट सगळं ते काम केलं जातं. आपपर नुरवित, हे आपला आहे का दुसऱ्याचं आहे का कशाचा विचार केला जात नाही. आपल्या माणसांची सुद्धा हानी करून त्या कर्मामुळे होते याचाही विचार केला जात नाही. तर कर्म होय ते निश्चित तामस जाणं. आता पहा कौरवांचं काय झालं, कौरवांच्या सर्व पक्षाची हानी झालीच की नाही. आणि त्यांच्यामध्ये म्हणजे कौरव कुळामध्ये सामील झालेल्या इतर राजांचाही पूर्णतः मृत्यू झाला. सबंध त्या युद्धानंतर कौरव पक्षातले फक्त दुर्योधन, कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे 3 फक्त वाचले होते. बाकी सगळं सैन्य एवढं किती जे काय होतं ते सगळंच्या सगळं सैन्य नाहीसं झालं होतं. म्हणजे त्याचाही विचार केला नाही की आपण काय करतोय, आपली सुद्धा हानी आपण करून घेतोय. सरसकट सगळं ते कर्म केलं जातं. पुढे आता 28वी ओवी. आता ययाची कर्मा भजता, कर्माभिमानिया करता, तो जीवही त्रिविधता पातला असे. म्हणजे अशा प्रकारे आता हे 3 प्रकारचं कर्म सांगितलं. सात्विक कोणतं, राजसिक कोणतं आणि तामसिक कोणतं. त्या ज्ञानावर आधारित अशी हे 3 प्रकारची कर्म असतात. आता ह्याच अशा प्रकारची कर्म करणारे जो आहे कर्माभिमानी असं जे म्हटलेलं आहे, कर्माभिमानी जो कर्ता असतो, अशा प्रकारची कर्म करणारा जो कर्ता असतो, तो कर्ता सुद्धा, तो जीवही, याचा अर्थ तो कर्ता सुद्धा किंवा तो आत्मा सुद्धा. म्हणजे खरं म्हणजे कर्ता म्हणजे त्याचं शरीर नव्हे, त्याचा आत्माच खरं म्हणजे तो सुद्धा त्रिविधता पातला असो. त्याचे सुद्धा 3 प्रकार होतात. तो सुद्धा 3 प्रकारे भेदला जातो. आणि तो कसा भेदला जातो, त्याच्यामध्ये 3 प्रकार कसे होतात. तर 30वी ओवी बघा.
परितया तिही आतू सात्विक तव प्रस्तुतू सांगेन दत्तचित्तू आकरणी. म्हणजे अशा प्रकारे 3 प्रकार त्या ह्याचे होतात कर्त्याचे, आणि ते मी आता सांगतो आहे. तुझे कान माझ्याकडे लाव, आकरणी, कानही माझ्याकडे दे आणि तुझं चित्तही माझ्याकडे दे, असं सांगितलेलं आहे. आता तिथून आपण एकदम 26व्या श्लोकानंतरच्या ओव्यांकडे जातोय, आणि ते 630 ओवीनंतर 632वी ओवी मी घेते. कान फळताही सार्थका जैसिया नागलतिका तैसिया करी नित्यादिका क्रिया जोपा. आता इथे पहिल्यांदा काय सात्विक हे सांगितलंय. कर्ता कसा आहे तर सात्विक कर्ता कसा असतो तर अशा प्रकारे की फळताही म्हणजे नागलतिकेचा उल्लेख केलाय. नागवेल म्हणतो ना आपण, जे नागवेलीची पानं आपण विड्याची पानं खातो ती, त्या नागवेलीला नुसती पानं असतात, त्याला फळ येत नाही. तर ते इथे म्हटलेलं आहे की न फळताही सार्थका. म्हणजे ती नागवेल कशी असते तर तिला फळ येत नाही, पण तरी सुद्धा तिला सार्थक लागतो. तैसिया करी नित्यादिका क्रिया जोका. किती सुंदर वर्णन आहे पहा, की त्याप्रमाणे फळ नाही मिळालं तरी सुद्धा जी काही कर्म नित्यादिका आहेत, म्हणजे नित्य आणि नैमित्तिक कर्म, ही जी विहित कर्म आहेत, उचित कर्म आहेत, ती कर्म तो करतच असतो. पण आता पुढे 32व्या ओवीनंतर 33वी ओवी जी आहे ना, ती आणखी ह्याचा विशेष शब्द घालते या विचारामध्ये, आणि तो असा की फलशून्यता नाही, तया विफळता पै फळासीची पांडुसुता फळे कायसी. ह्याचा अर्थ असा की म्हणजे त्या अशा कर्माला निष्फळ कर्म असं म्हणता येणार नाही. फार सुंदर विचार आहे हा ज्ञानेश्वरीतला, की कर्म करताना फळाचा विचार नाही आहे. जसं त्या नागवेलीला फळ येतच नाही, तसं या कर्माला फळ जरी नाही आलं तरी सुद्धा त्यांनी काय म्हटलंय, ते फलशून्यता नाही, ती फलशून्यता नसते, त्याला फळच नाही, ते निष्फळ आहे कर्म असं नाही म्हणतायत. त्याला विफळता असं नाही आपण म्हणू शकत. तर का म्हणू शकत नाही तर फळासीची पांडुसुता फळे काहीसी. ह्याचा अर्थ असा, फार सुंदर अर्थ आहे या शब्दांचा, नीट लक्षात घ्या की ते जे कर्म आहे ते कर्म हेच फळ आहे. फार सुंदर गहन अर्थ आहे हा, की त्या कर्मालाच आपण हे कर्म करतोय, आपण हे कर्म ईश्वरासाठी करतोय. आणि हेच अर्जुनाला सांगितले ना की तू फळाचा विचारच करू नको, तू ईश्वराचं कर्म करतोय तेच फळ आहे. काय सुंदर, अत्यंत गहरा असा अर्थ यामध्ये आहे, आणि तो आपण लक्षात घ्यायचा आहे की ते कर्म जे आहे त्याला फळ येत नाही आहे, पण तरीसुद्धा ती फलशून्यता नाही. ह्याचं कारण काय तर ते कर्म करणं म्हणजेच फळ, म्हणजेच फळ. कारण ते कर्म हे आपण ईश्वराला अर्पण करतो. त्याला सात्विक वृत्ती ज्याच्यामध्ये असते तो फळाची अपेक्षा करत नाही, कारण कर्म करण्यामध्येच त्याला आनंद असतो की आपण ईश्वराच्या योजनेचं साधन झालो, हाच त्याचा आनंद असतो, आणि त्या आनंदामध्ये तो ते कर्म करत असतो. पुढे आणि पुढची ओवी, आणि आदरे करी बहु असे परी करता मी हे नुमसे वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद. म्हणजे तो काम तो करतो, आदरे ह्याचा अर्थ काम करणे, आदराने प्रेमाने ते काम करतो. बहु असे म्हणजे अगदी पूर्णतः
सर्व जे काही करायला पाहिजे ते सगळं करतो, परी करता मी हे नुमसे, म्हणजे मी हे काम करतोय हा भाव मनामध्ये नसतो, कारण अहंकार नाही, त्यामुळे हा भाव मनामध्ये नसतो. आणि त्याला उदाहरण दिले वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद. ह्याचा अर्थ वर्षाकाळ म्हणजे पहिल्यांदा पहा, ज्या वेळेला पावसाला सुरुवात होते त्यावेळेला गडगडाट खूप होतो, विजा चमकतात, पण एकदा का धो पाऊस पडायला लागला की तो गडगडाट थांबतो. तो अगदी मुद्दाम ऑब्झर्व करा, आपल्याला काही वेळेला कळतही नाही की पाऊस पडतोय, कुठेतरी त्या पावसाचा पत्र्यावर किंवा कुठेतरी आवाज येतो म्हणून आपल्याला कळतं की पाऊस पडतोय, नुसता पाऊस धो पडत असतो. तो उल्लेख इथे केला की वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद. तिथे मेघवृंद कसे असतात की पाऊस धो पडत असतो पण त्याचा आवाज सुद्धा ते करत नाही, तसं काम करून सुद्धा कामाचा मोठा अहंकार किंवा त्याचं सगळीकडे दौंडी पिटणं हे जे मगाशी आलेलं आहे तसं इथे काही नसतं. आता त्याच्या पुढची ओवी जी आहे ते चांगली आहे, ती घेऊया. तेवीची परमात्मा समर्पावया जोगा कर्म कलापू पैगा निपजावया. म्हणजे हे कर्म कसं असतं की हे सगळं कर्म परमात्म्यासाठी केलेलं असं ते कर्म असतं आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये हा असा भाव असतो. आता तिथून आपण 37व्या ओळीकडे जाऊ. वृत्ती करणे एक वेळा चित्त जावो न देणे फळा, नियमाची या साखळा वाहणे हन. म्हणजे हे सात्विक कर्म कसं केलं जातं तर वृत्ती करणे, ह्याचा अर्थ वृत्ती कसली, तेथे म्हणजे अभिप्रेत आहे हा शब्द, निश्चयात्मक वृत्ती, की हे आपण कर्म करायचंच आहे, हा निश्चय मनामध्ये दृढ असतो, त्याच्यामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीने अडथळा येत नाही. तर ही वृत्ती करणे म्हणजे अगदी निश्चयात्मक वृत्तीने ते काम केलं जातं. आणि एक वेळा चित्त जावो न देणे फळा, म्हणजे एकदा सुद्धा फळाकडे लक्ष दिलं जात नाही. आता तो वृत्ती करणे ह्याच्यामध्ये एक अशी रेख द्या, कारण एक वेळा हा शब्द पुढच्या ह्याला लागू नये. आलं ना लक्षात? ही वृत्ती करणे काय तर निश्चयात्मक वृत्ती करणे आणि एक वेळा चित्त जावो न देणे फळा, हे एकत्र आहे. तर त्यामुळे तिथे एक तुम्ही म्हणजे मी सर्वसाधारणपणे असं करते, म्हणजे अर्थ कुठेही आपण चुकत नाही, तर फळाकडे कधी लक्ष त्याचं कधीही एकदाही जात नाही. आणि पुढे काय म्हटलं, नियमांची या साखळा वाहणे. ह्याचा अर्थ की नियम म्हणजे जे काही ते कर्म कसं करावं या बाबतीमध्ये जे काही समाजाचे नियम आहेत किंवा शास्त्राचे नियम आहेत, त्या नियमाच्या बाहेर तो कधी, त्या साखळीच्या बाहेर तो कधी जात नाही. साखळा वाहणे होणं म्हणजे त्याच्या बाहेर, त्या मर्यादेच्या बाहेर तो कधीही जात नाही. त्यानंतर पुढे हा निरोधू सहावया लागी धैराची या चांग चांगी चितवणी जिती अंगी वाहे जोका. म्हणजे हा जो निरोध म्हणजे काय आपण करू नये त्याला निरोध असं म्हटलेलं आहे. ते टाळायचं आणि जे करायचं आहे ते करायचं. पण हा जो निरोध असतो तो खूप वेळेला कसं असतं, सहावया लागी असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्या इच्छांच्या पेक्षा तो वेगळा असतो. कित्येक वेळेला आपल्या इच्छा आपल्याला दडपून टाकाव्या लागतात की मला हे हवंय, मला हे खावंसं वाटतंय पण नाही खायचं. म्हणजे हे जे आहे हा निरोध आहे आणि तो सहावा लागतो, म्हणजे तो सहन करावा लागतो. आलं लक्षात? तो सहन करावा लागतो आणि त्याच्यासाठी धैर्याची या
चांग चांगी चिंतवणी जिती अंगी वाहे झोका. म्हणजे त्याच्यासाठी लागणारं धैर्य माझ्यामध्ये राहू दे, की हे मी नाही करणार म्हणजे नाही करणार. त्याला जे धैर्य लागतं ते धैर्य माझ्या अंगी, चांग अंगी असं आहे ते, माझ्या अंगी ते धैर्य चांगल्या प्रकारे राहू दे. अशी चिंतवणी म्हणजे चिंता त्याच्या मनामध्ये कायम असते, की त्याच्या मनामध्ये फळाचा अजिबात विचार नसतो, पण मला काय करायचं आहे, मला काय करायचं नाही, ह्याच्यासाठी लागणारं जे धैर्य आहे, त्या धैर्य मात्र माझ्या मनातनं जाऊ नये ही चिंता तो वाहत असतो. पुढे आणि आत्मयाची ये आवडी कर्मे करिता वरपडी देह सुखाची ये परवडी येऊन लागे. म्हणजे ही जी सगळी तो कर्म करतो ती कशासाठी असतात, तर त्या आत्मयाची ये आवडी म्हणजे आपल्या आत्म्याचा उद्धार व्हावा. आवडी याचा अर्थ या ठिकाणी की आपल्या आत्म्यासाठी तो करत असतो, आत्म्याची उद्धार व्हावा, उत्क्रांती व्हावी ह्यासाठी तो करत असतो. अशा प्रकारे नियंत्रण जे काही स्वतःवर आणतो ते त्यासाठी असतं. आणि म्हणून मग तो कर्मे करिता वरपडी देह सुखाची परवडी म्हटले. परवडी म्हणजे परवा देह सुखाची तो परवाही करत नाही. हे माझ्या देहाला खूप सुख देणार आहे, पण त्याच्यामुळे माझ्या आत्म्याची हानी होईल, तर मग ते मी नाही करायचं. म्हणजे देह सुखाची पर्वा तो करत नाही. आता मधल्या 2-3 ओव्या गाळून ते 43वी ओवी बघा. मा आत्मया येवडी या प्रिया वालभेला जो धनंजया देहची सिद्धता आहे तो शब्द द पायमोड आहे. सिद्धता तया काय खेदू होईल, म्हणजे प्रश्नचिन्ह आहे तिथे, काय खेद होणार. तर काय इथे काय म्हटलंय की त्याचं प्रेम हे आत्म्यावरती इतकं असतं. आणि हे जो शब्द आहे ना प्रिया वालभेला असा जो शब्द आहे त्याचा अर्थ वालभेला या शब्दाचा अर्थ प्रिय असलेला. वालभेला म्हणजे प्रिय असलेला. ह्याच्यावरूनच पहा वल्लभा हा शब्द आलेला आहे. वल्लभा म्हणजे प्रेयसी. तर वालभेला म्हणजे प्रिय असलेला. तर हा कसा असतो, तर आत्म्यावरती प्रेम करणारा आहे. त्याचं एवढं प्रेम आहे आत्म्यावरती धनंजया की देहाची सिद्धता तया काय खेदू होईल. म्हणजे आत्मा ह्याच्यावरच तो प्रेम करतोय आणि त्यामुळे त्याचा देहाची सिद्धता याचा अर्थ देहाचा अंत झाला तरी सुद्धा त्याला त्याची पर्वा नसते, त्याला त्याचं दुःख होत नाही, खेद होत. देहाचा अंत झाला. सिद्धता ह्याचा अर्थ देहाचा म्हणजे देह सोडताना असं म्हणा, देह सोडताना त्याला खेद होत नाही. या आत्म्यावरती त्याचं इतकं प्रेम असतं की देह सोडताना त्याला ते आहे ना की देह राहो अथवा जावो हा जो विचार आपण गाणी सगळी म्हणतो त्याच्यातला भाव जो असतो तो आपल्यापर्यंत पोचत नाही. हा तो भाव आहे की देहा सिद्धता म्हणजे देह सोडताना त्याला खेद कसा होणार. त्याचा सगळं प्रेम जे आहे ते आत्म्यावरती आहे. आता पुढे म्हणून पुढची ओवी 44. म्हणून विषय सुरवाडू तुटे जवजव देहबुद्धी आटे तव तव आनंदू दुनवटे कर्मी जया. कळलं असेल ना की विषय सुरवाडू म्हणजे सगळे विषय इंद्रियांचे सगळे जे विषय आहे ते त्याच्यापासून तो अलिप्त असतो. तुटे म्हणजे तो त्याच्याविषयी तो कधी विचारच करत नाही. जवळजवळ देहबुद्धी आटे म्हणजे त्याची जशी देहबुद्धी आटत जाते आणि आत्मबुद्धी जागृत होते.
जशी देहबुद्धी आटत जाते आणि आत्मबुद्धी जागृत होत जाते तसतसा त्याचा आनंद दुनवते, म्हणजे त्याचा दुप्पट होतो आनंद. हा ब्रह्मानंद आहे, आत्मानंद आहे, हा आत्म्याचा आनंद म्हणजे आनंद आहे. आणि ती कर्म करताना मग त्याचा आनंद दुणावतो असा आहे. दुणावतो म्हणजे दुप्पट होतो, दुप्पट. आता मधल्या दोन तीन ओव्या गाळून पुढे जाऊया आपण. आणि 47 ओवी पहा. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले, ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले, तरी तेही जिंतिले मिरवू नेणे. म्हणजे जे काही त्यांनी आदरिले म्हणजे ज्याचा आरंभ केलाय ज्या कामाचा आणि ते अव्यंग सिद्धी गेले म्हणजे काही दोषरहित. अव्यंग म्हणजे दोषरहित, कुठलाही दोष त्याच्यामध्ये नसताना जर ते काम सिद्धीला गेलं तरी तेही जिंतिले, म्हणजे आपण काहीतरी मोठा विजय मिळवलाय असा भाव तो मिरवत नाही. आता पुढची ओवी. इया खुणा कर्म करिता देखीजे जो पंडुसुता, तया ते म्हणिते तत्वता सात्विकू करता. म्हणजे ही लक्षणं, खुणा म्हणजे खुणा किंवा ही लक्षणं, ही चिन्ह ज्याच्या कर्मामध्ये दिसतात त्याला सात्विक करता असं म्हणतात. हे लक्षात घे. आता पुढे. आता राजसा करते या ओळखणे हे धनंजया, जे अभिलाषा जगाची या वसवता तो. म्हणजे आता मी तुला राजस करता कसा असतो ते सांगतोय हे. आणि तो कसा असतो हे सांगताना पहिली सुरुवात काय केली आहे, जे अभिलाषा जगाची या वसवता तो. म्हणजे सगळ्या जगातल्या अभिलाषा ज्या आहेत, इच्छा आकांक्षा आशा, त्याचा वसवता म्हणजे आश्रयस्थान, वसतिस्थान. वसवता म्हणजे वसतिस्थान. तर तो सगळ्या अभिलाषांचा वसवता म्हणजे वसतिस्थान आहे, आश्रयस्थान आहे. पुढे आता 27व्या श्लोकानंतर आपण जातोय. पहिल्या काही ओव्या मी गाळते आहे आणि एकदम 56वी ओवी घेते. 56वी ओवी घेते कारण हा जो आता विचार सांगितलाय अभिलाषा सगळ्या जगातल्या त्याच्या मनामध्ये असतात, तोच विचार ह्या पहिल्या ओव्यांमध्ये जरा उदाहरणं देऊन मांडलेला आहे म्हणून किंवा अधिक स्पष्ट केलं आहे म्हणून ते काढते आणि पुढे जाते. 56वी ओवी. तैसे मने वाचा काये भलतया दुखवितु जाय, स्वार्थ साधिता न पाहे पराचेही. मनानी वाचेनी कायेनी तो भलतया म्हणजे दुसऱ्याला, भलतया ह्याचा अर्थ दुसऱ्या माणसाला, परक्या माणसाला. दुखवितु जाय म्हणजे वाचेनी पण दुखवतो, मनानी पण दुखवतो, कायेनी पण दुखवतो. असं शारीरिकदृष्ट्या वाचेनी आणि मनानी तो दुसऱ्या माणसाला दुखतच असतो. स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित, स्वतःचा स्वार्थ साधताना दुसऱ्याचं हित काय आहे ह्याचा विचार तो करत नाही. तेवीच अंगे कर्मी आचरणे नोहे क्षमी, न निघे मनोधर्मी अरोचुकू. म्हणजे असं हे कर्म तेवीचं अंगे कर्मी म्हणजे हे कर्म आचरताना, अशा प्रकारचं कर्म आचरताना करताना. आचरणे नोहे क्षमी म्हणजे त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या, चुकीचा घेऊ नका. तर क्षमी शब्दाचा अर्थ आहे नोहे क्षमी असा आहे तो, आणि त्याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये क्षमता आहे की नाही याचाही विचारतो, ह्याचाही विचार करत नाही. की आचरताना आपल्या बळाचाही विचार तो करत नाही. न निघे मनोधर्मी अरोचकू म्हणजे त्या कर्माबद्दल त्याच्या मनोधर्मी कधी अरुची नसते. अरोचकू म्हणजे
त्याच्या मनामध्ये कधी अरुची नसते की हे वाईट आहे, हे नको आपण करायला, असा मनात कधी सुद्धा विचार त्याच्या येत नाही. त्यानंतर मधली एक ओवी गाडी पुढे 59वी ओवी. आणि कर्मजात केलिया फळला आहे जरी धनंजया, तरी हरिखे जगायया वाकुलिया वाये. म्हणजे कर्मजात म्हणजे त्यांनी सगळं जे काय कर्म करेल त्या कर्माला जर फळ आलं तर तो हरिखे म्हणजे इतका काही हरकून जातो, आनंदून जातो. आणि मग जगायया वाकुलिया वाकुल्या दाखवणं म्हणतात ना, की चेष्टा करणं की तुमची काही हे नाही, पहा मी काय केलं. तर अशा प्रकारे दुसऱ्यांना वाकुल्या दाखवतो. पुढची ओवी. अथवा जे आदरिले हीन फळ होय केले, तरी शोके तेणे जिंतिले धिक्कारी लागे. म्हणजे जर समजा त्याने एखादं कर्म आदरिलं म्हणजे प्रारंभ केला त्या कर्माला आणि हीन फळ होय केले म्हणजे त्या कर्माला वाईट फळ त्याला मिळालं, तर शोके तेणे जिंतिले धिक्कारू लागे. म्हणजे इतका काही शोक की आता आपल्याला हे फळ मिळालं नाही म्हणून असा काही शोक तो करायला लागतो की पुढे त्या कर्मालाच तो धिक्कारतो. म्हणजे हे कर्म चुकीचंच होतं, आपण हे करायलाच नको होतं, इथपासून मनामध्ये विचार, सगळा धिक्कार त्या कर्माचा. पुढे कर्मी राहाटी ऐसी जया ते होती देखसी, त्याची जाण त्रिशुद्धीसी राजस करता. त्रिशुद्धी हा शब्द अनेक वेळा येऊन गेलेला आहे. त्रिशुद्धी म्हणजे मी त्रिवार तुला सांगतो असा अर्थ आहे की मी त्रिवार तुला सांगतो की अशा प्रकारे जो कर्म करतो ते जर तू पाहिलंस तर जाण की हा राजस करता आहे. हा कर्ता जो आहे हा राजस कर्म करणारा कर्ता आहे हे तू जाण. आता त्यानंतर 28व्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहतोय आपण आणि त्यामध्ये पहिली जी पाहतोय ती 65वी ओवी आहे. 65वी ओवी. त्याची सुरुवात तैसे शब्दापासून झाली आहे, पण तो तैसे शब्द एवढ्यासाठी आलाय की आधीच्या ओव्यांमध्ये काही उदाहरणं दिली आहेत त्याप्रमाणे, म्हणून तो तैसे शब्द आलाय. तो आपण गाळून टाकूया आणि पुढे जाऊया. पुढिलिया आपुलया घातू करीत धनंजया, आदरी वोखटिया क्रिया जोका. म्हणजे जो अशा प्रकारच्या क्रिया करतो की ज्या क्रियांमुळे त्याच्या कर्मांमुळे काय होतं, पुढलिया आपुलया घातू करीत धनंजया. म्हणजे पुढिलिया म्हणजे दुसऱ्यांनाही घात होतो, ह्याचाही घात होतो. तर अशा प्रकारे जो कर्म करतो, अशा क्रिया जो करतो तो राजस करता असतो. आणि तामस करता, चुकून राजस म्हणजे तामस करता असतो. त्याला पुढे जोडतोय आपण पुढची ओवी. तिया करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी, चळला वायू वाहुटळी चेष्टे जैसा. म्हणजे ती अशी कर्म करताना काय झाले हे न सांभाळी, म्हणजे त्याला काही आवरच नाही. म्हणजे ते काही कर्म करताना तो पूर्ण अनियंत्रितपणे अत्यंत स्वैरपणे काम करत असतो. त्याच्यामध्ये क्षमता असो नसो, त्या वाटेल त्या प्रकारे तो सैरा वैरा ज्याला म्हणता येतं अशा प्रकारे तो स्वैरपणे तो काम करत असतो. आणि म्हणून बरोबर उदाहरण दिलंय, चळला वायू वाहुटळी चेष्टे जैसा. म्हणजे वाऱ्याची वावटळ येते ना, त्यावेळेला जसं वारा सैरा वैरा तो वारा फिरत असतो, तशी हा काम करत असतो की तो कशाचा विचार करत नाही, धावत असता. वारा धावतो त्याप्रमाणे हा सुद्धा
सर्व जे काही त्याला मनाला येईल ते काम तो करत असतो. त्याच्यामध्ये आपला लाभ आहे की नाही, दुसऱ्याचा लाभ आहे की नाही, हे तर तो विचार करतच नाही. पुढे आता ह्या तामस कर्माची पुढे जी काही लक्षणं कर्त्याची जी लक्षणं सांगितली आहेत 670 ओवी 670. जो प्रकृती आतलेपणे कृत्याकृत्य स्वादू नेणे, फुगे केले घालेपणे उकरडा जैसा. काही थोडे शब्द यातले न कळण्यासारखे आहेत म्हणून नीट समजावून घ्या की असा तो तामस करता असतो की जो प्रकृती म्हटलंय पहा, म्हणजे प्रकृती आतलेपणे, म्हणजे तो प्रकृतीच्या अधीन झालेला असतो. अधीन प्रकृती जशी त्याला नाचवते, आता त्याच्यात तामस प्रकृतीच आहे म्हणून तो तामस करता आहे, तर ती प्रकृती त्याला जशी नाचवते त्याप्रमाणे तो काम करतो. म्हणजे तो पूर्णतः प्रकृतीच्या अधीन राहून तो काम करतो. आणि कृत्याकृत्य स्वादू नेणे ह्याचा अर्थ हे योग्य कृत्य आहे का अकृत्य आहे ह्याचाही तो विवेक, ज्याला विवेक म्हणतात, सारासार विवेक, त्याचा तो विवेक बुद्धीच त्याच्यामध्ये नसते, तो विवेक ह्या बाबतीमध्ये ठेवत नाही. आणि फुगे केले घालेपणे उकरडा जैसा ह्याचा अर्थ असा आहे, वाटेल तशी कृत्य करून, फुगे केले घालेपणे ह्याचा अर्थ असा आहे की वाटेल ती कृत्य तो करतो, वाटेल तशी ती कृत्य करतो. आणि उकरडा जैसा म्हणजे उकरडा म्हणजे उकिरडा जैसा म्हणजे त्याची कृत्य, म्हणजे त्याला उपमा कशाची दिली आहे ज्ञानदेवानी, तो उकिरड्याची. आता तिथून पुढे मध्ये अशा अनेक उपमा आहेत म्हणून मी ते सगळं गाळून एकदम 78व्या ओवीकडे जाते. 78वी ओवी अशी आहे, तैसे पुढिलाचे बरवे जयाच्या भीतरी पावे आणि विरुद्धची आघवे हो निघे. म्हणजे दुसऱ्याचं काही चांगलं झालं की त्याच्या मनामध्ये विचार कसा असतो की विरुद्धची आघवे हो निघे. म्हणजे त्याला दुसऱ्याचं भलं झालं की ह्याला अत्यंत वाईट वाटतं. विरुद्ध म्हणजे वाईट वाटतं, त्याला अत्यंत वाईट वाटतं. दुसऱ्याचंच भलं होणं म्हणजे ह्याला दुःखदायक असतं. पुढे एक ओवी गाळून, कारण ते तशीच उदाहरण आहे म्हणून ती गाळून पुढे 680 ओवी घेते. आणि ऐहिकी जियावे जेणे परत्रासाची यावे ते उचित कृत्य पावे अवसरी जिये. म्हणजे ऐहिकी म्हणजे निदान माणसाने असा तरी विचार, राजसिक माणूस कसा असतो करता, निदान ऐहिकाचा तरी तो विचार करतो, पण हा माणूस ऐहिकी जियावे, ऐहिकामध्ये आपल्याला सुख लाभावं आणि परत्रासाचे यावे म्हणजे परलोकी सुद्धा चांगलं सगळं आपल्याला सुख मिळावं, त्यासाठी जे काही उचित कृत्य करायचं असतात, ज्या वेळेला ती असं उचित कृत्य करायला पाहिजे असतं की ज्याच्यामुळे ऐहिकी सुख लागेल आणि पारत्रिक सुखही लागेल, अशा प्रकारचं उचित कृत्य ज्या वेळेला करायचं असतं तेव्हा ह्या ओवीला पुढची ओवी जोडून घ्यायची. मी वाचताना वेगळी वाचली, पण तुम्ही तसं करू नका की पाहिजे तर एकत्र वाचूया. आणि ऐहिकी जियावे जेणे परत्रासाचे यावे ते उचित कृत्य पावे अवसरी जिये तेव्हा जया आपैसी निद्राये ठेविली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे. म्हणजे हा माणूस कसा असतो की ज्या वेळेला आपल्या ऐहिकासाठी आणि आपल्या पारत्रिकासाठी चांगलं काही काम करण्याची वेळ येते की त्यावेळी त्यांनी ते करावं अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी ह्याला
आपैसी निद्रा लागते. त्याला झोप लागते अशा वेळेला, की निद्रा लागते, आळस येतो, नको हे असं वाटतं. आणि दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे, म्हणजे दुर्व्यवहार करायचा असेल त्यावेळेला मात्र ह्याची निद्रा सगळी पळून जाते. आणि म्हणजे ती निद्रा नाही, मग तो अगदी जागृत होतो. दुर्व्यवहार करण्यासाठी तो अगदी जागृत होतो. त्यानंतर एक ओवी सोडून पुढची ओवी घेते 83. तैसा कल्याण काळूप आहे, तई तया ते आळसू खाये, ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे तैसे. म्हणजे कल्याण काळ आला, कधीतरी चांगली वेळ येते आपल्यावरती, की ज्या वेळेला आपण काही कृत्य ते योग्य प्रकारे केलं तर आपलं कल्याण होणार आहे. त्याला कल्याण काळ असं म्हटलंय. कल्याण काळ आला त्याच्यावरती, की तया ते आळसू खाये, म्हणजे तो त्याला आळस येतो. अशा वेळेला काम करावं असं वाटत नाही. ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे, म्हणजे प्रमाद करायचं आहे, काहीतरी दुष्कृत्य करायचं आहे, की मग मात्र त्याला उत्साह येतो, मी हे करणार. अशा प्रकारे हे आता त्याचं शेवट आहे की 88 ओवी बघा. 88 ऐसा जो लोका तू पाप पुंजू मुहूर्तू, देखसी तो अव्याह तू तामसू करता. म्हणजे अर्जुनाला म्हटलंय की अर्जुना, लोकांमध्ये असा जो करता असतो की जो मूर्ती आहे, जे हा जो शब्द आहे ना, पाप पुंजू मूर्तू, ह्याचा अर्थ मूर्तिमंत पाप. मूर्तिमंत पाप असा जो हा करता असतो, असा जेव्हा तू पाहशील त्यावेळेला तू लक्षात घे की हा निश्चितपणे तामस करता आहे. तामस करता, तामस करता कसा असतो हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि त्यानंतर आता 89वी जी ओवी आहे त्यामध्ये ज्ञान, कर्ता आणि कर्म या तिन्हीचं एकत्रपणे ते असं सांगतात. एवं कर्म, कर्ता, ज्ञान या तिहीचे त्रिधा चिन्ह दाविले तुझं सुजन चक्रवर्ती. म्हणजे अर्जुनाला इथे सुजन चक्रवर्ती, सुजनांचा चक्रवर्ती राजा असं म्हटलेलं आहे. कारण पुढे भगवंत येतो, त्या भगवंताला माहिती आहे की पुढे जे राज्य निर्माण होणार आहे ते पांडवांचं राज्य निर्माण होणार आहे आणि ते सुजनांचं राज्य असणार आहे. त्याचा हा चक्रवर्ती, म्हणजे जरी तो सिंहासनावरती जरी युधिष्ठिर बसला असला तरी अर्जुन हा सर्वात श्रेष्ठ मानला गेलेला आहे ह्या पांडवांमध्ये. तुम्हाला आठवत असेल तर विभूती योगामध्ये सुद्धा कृष्णाने म्हटलेलं आहे की अर्जुन ही कौरवांमधली विभूती आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे बाकी कोणाचाही उल्लेख केला नाही, युधिष्ठिराचा सुद्धा उल्लेख केलेला नाही, केला आहे अर्जुनाचा. आता त्यानंतर आपण पुढे जातोय 29व्या श्लोकानंतरच्या ओव्या. आता हे जे आहे, आता आधी थोडंसं त्याचा ज्या ओव्या आपण पाहणार आहोत त्याचं आपण श्लोक घेत नाही आहे म्हणून मी थोडं समजावून सांगते की हे जे आहे की आत्तापर्यंत आपण ज्ञान, कर्ता आणि कर्म हे तिन्ही आपण पाहिले, बरोबर आहे. की ज्ञानामुळे कर्म कसं घडतं आणि असं कर्म करणारा कर्ता कसा असतो हे तिन्ही आपण आत्तापर्यंत पाहिले. आता हे जे कर्म घडतं ते कर्म जे घडतं किंवा तो कर्ता जो जे काही करतो क्रिया, त्या सर्वाच्या मागे काय असतं की बुद्धी आणि धृती. बुद्धी आणि धृती त्याच्या मागे असते आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आता याच्या पुढच्या ओव्यांमध्ये त्याचा उल्लेख आहे. 91 ओवीतला पुढचा भाग बघा, म्हणजे शेवटचा भाग
अगदी पहिल्यापासून ती ओवी नाही मी घेते, पण पुढचा भाग तिये इथपासून घेते. तिये बुद्धीचीही धाव त्रिधा असे. म्हणजे बुद्धीसुद्धा 3 प्रकारची असते. प्रत्येक ठिकाणी हे सत्व रज तम गुणांचे कसे परिणाम होतात, हे बुद्धीवरती आता काय होतात हे या ठिकाणी सांगितले. ती बुद्धीचीही धाव त्रिधा असे. आता पुढची त्याला लागून असलेली 92 ओवी. अगा सत्वादी गुणी इही काही एक तिही ठाई न की जे जी येत पाही जगा माझी. म्हणजे ह्याचा अर्थ असा की या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की ज्याच्यावरती सत्वादी गुणांचा, म्हणजे सत्व रज तम, सत्वादी म्हटलंय, ह्याचा अर्थ सत्व आदी. सत्व आदी म्हणजे सत्व रजतम ह्या 3 गुणांचा परिणाम झालेला नाही अशी जगामध्ये कुठली गोष्टच नाही. सर्वावरती सत्व रजतम ह्या गुणांचा परिणाम होतो असा त्या ओवीचा अर्थ आहे. अगा सत्वादी गुणीही काही एक तिही ठाई न की जेची येत पाही जगा माझी. म्हणजे जगामध्ये असं काही नाहीच, घडतच नाही किंवा असं काही नसतंच की ज्याच्यावरती या 3चा परिणाम झालेला आहे. त्याच्या पुढे एक उदाहरण दिलं आहे, ते उदाहरण घेऊया पाहिजे तर. आगी नसता पोटी कवण काष्ट असे सृष्टी तैसे ते कैचे दृश्यकोटी त्रिधा जे नव्हे. हे उदाहरण आधी एकदा येऊन गेलंय, आठवत असे, अगदी 2-4 तासांच्या पूर्वी आलेलं आहे की काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये आग अग्नितत्व असतं म्हणून ते जळतं. आणि त्याचं उदाहरण आपल्याला दिलेलं की माकडं जे असतात त्यांनी जर त्या लाकडं ठेवून त्यातली ऊब जर त्यांनी घेतली तर नंतर ती लाकडं पेटत नाही. माकडाची लाकडं चुलीला साकडं अशी म्हण त्याच्यावरून आलेली आहे. हो. माकडाची लाकडं चुलीला साकडं म्हणजे चूल पेटत नाही. ती माकडानी म्हणजे माकडं काही वेळेला त्यांना तर अग्नी ते कसा पेटवणार, खूप थंडी असली की लाकडं गोळा करतात आणि ती लाकडं अशी लाकडांचा ढिगारा असा ठेवतात आणि त्याच्याभोवती सगळी माकडं बसतात. एका वनाधिकाऱ्यांनी हा अनुभव सांगितलेला चित्तमपल्ली. तर ती माकडं अशी रात्रभर त्या ह्याच्या भोवती बसतात. काही अग्नी नसतो, काही नसतं, पण त्या लाकडातलं जे अग्नितत्व असतं ते शोषून घेतात त्यांच्यामध्ये ते आणि त्यांना ऊब येते आणि मग त्या लाकडातलं अग्नितत्व जातं आणि ते गेलं की नंतर जर ते लाकूड चुलीमध्ये आपण ठेवायला गेलो किंवा पेटवायला गेलो तर ते पेटत नाही. आणि ते चित्तमपल्लीनी हे एका भाषणामध्ये, ते वनाधिकारी होते आणि त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं की मी हा अनुभव घेतलेला आहे, मी ते बघितलेलं आहे की माकडं अशी बसतात आणि नंतर ती लाकडं आपण प्रत्येक लाकूड काढून जरी पेटवायला गेलो तरी ते लाकूड पेटत नाही. ह्याचा अर्थ की त्याच्यातलं अग्नितत्वच त्यांनी घेतलेलं असतं, त्याची ऊब त्यांना मिळालेली दिसते. म्हणजे आपल्याला ही कल्पना येत नाही की लाकडामध्ये अग्नी असतो. आपण काय म्हणतो, आपण पेटवतो म्हणून ते लाकूड जळतं, पण ते पेटतच नाही. जर त्यातलं अग्नितत्व गेलं तर ते लाकूड पेटत नाही. हा झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचा अनुभव आहे. म्हणून एका त्या भाषणानंतर एक बाई उठली आणि तिने सांगितलं की हे अगदी खरं आहे, कारण आमच्यामध्ये अशी म्हण आहे की माकडाची लाकडं चुलीला साकडं अशी म्हण आहे, कारण ती चूल पेटत नाही. तर तो उल्लेख इथे आहे की आगी नसता पोटी, म्हणजे अग्नितत्वच नाही जर लाकडाच्या मध्ये. कवण काष्ट असे सृष्टी म्हणजे ते कसं काय पेटणार. त्याचप्रमाणे ते कैचे दृश्य कोटी त्रिधा जे नोहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे
3 गुण भरलेलेच आहेत. आपल्याला ते दिसत नाही. जसं त्या लाकडामधलं अग्नितत्व आपल्याला दिसत नाही, त्याचप्रमाणे हे 3 गुण प्रत्येकामध्ये आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत. हे आपल्याला कळत नाही, पण ते 3 गुण असतात. असं काहीच नाही की ज्याच्यामध्ये हे कारण प्रकृतीचे हे गुण आहेत, बरोबर आहे ना. त्यामुळे प्रकृती ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकृतीतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे 3 गुण असतात. असं हां प्रमाण वेगळं. हां, काही जसं माणसामध्ये प्रमाण वेगळं असतंच ना, कोणामध्ये सात्विक जास्त, कोणात राजसिक, त्याचं एक कॉम्बिनेशन असतं वेगवेगळं. तर पण 3ही गुण असतात प्रत्येक माणसामध्ये असं. तसं आता पुढे जातोय आपण. म्हणवनी, पुढची ओवी. म्हणवनी तीही गुणी बुद्धी केली त्रिगुणी, धृतीसिही वाटणी तैसेची असे. हां, म्हणजे त्यामुळे की बुद्धीसुद्धा प्रकृतीचा भाग आहे. हां, बुद्धी काय, धृती काय, हा प्रकृतीचा भाग आहे. हा काही आत्मा नव्हे, हे आपली प्रकृती आहे. आणि त्यामुळे बुद्धीसुद्धा त्रिधा केली आणि धृतीसुद्धा त्रिधा, वाटणी होते 3 प्रकारे. आता ती कशी ते पुढे त्याने 96 ओवी बघा. परिबुद्धी तरी नाही, परिबुद्धी कुठे गेले ते? हा, परिबुद्धी धृती या दोन्ही भागा माझी धनंजया, आधी रूप बुद्धीची या भेदासी करू. आधी पहिल्यांदा बुद्धीचे 3 भाग सांगतो असं भगवंत म्हणतात. आता पहा, 30व्या श्लोकानंतर आपण जातोय. 30व्या श्लोकानंतर हा ना, मी श्लोक वाचते, मला थोडं मोह आवडत नाही. श्लोक अगदी सोपा आहे बघा, वाचल्या तुम्हाला कळेल. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयावये, बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धीही पार्थ सात्विकी. हां, म्हणजे आता त्याचा अर्थ ओव्यांमध्ये आपल्याला कळतो बघा. की कसा मी सांगत त्याच्यात वेळ घालवत नाही. आता अर्थ आपल्याला या ओव्यांमध्ये स्पष्ट होईल. ओवी 99. म्हणून अधिकारे मानिले, जे विधीचेनी ओघे आले, ते एकची येत भले नित्यकर्म. म्हणजे जे विधीचेनी ओघे आले, विधीपूर्वक जे आपल्याला अधिकारानुसार जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते एकची येत भले नित्यकर्म. ते जे काही नित्यकर्म असतं ते आपण करायचं, असं ते केलंच पाहिजे असा निश्चय ही बुद्धी करते. हां, असा निश्चय ही जी पहिल्यांदा तर सात्विक बुद्धी सांगतात. तर सात्विक बुद्धी कशी असते की जे कर्म आपल्याला करायचं आहे ते आपण केलंच पाहिजे. जे अधिकाराने आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते कर्म आपण केलंच पाहिजे. ते नित्य कर्म असो, नैमित्तिक असो, काही असो, त्याचं ते आपण केलंच पाहिजे असा एक निश्चय त्याच्यामध्ये असतो. आणि त्याच्या पुढे जे आहे त्यात पुढच्या ओवीचा फक्त पहिला भाग घेते. तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ कीजे. म्हणजे दिठी म्हणजे आपली दृष्टी, त्या माणसाची दृष्टी कशावर असते तर आत्मप्राप्ती फळ. बाकी कुठलं त्या कर्माचं फळ नको असतं. म्हणजे ऐहिक पारलौकिक बाकी कुठलं फळ नसतं, नको असतं. फक्त आत्मप्राप्ती म्हणजे आपल्याला आत्मज्ञान व्हावं, आपल्याला मी आत्मा आहे ही जाणीव व्हावी, म्हणजे आध्यात्मिक ही वृत्ती आहे. तर अशा प्रकारे आत्मप्राप्तीचं फळ ह्याच्यावरच फक्त त्याचं लक्ष असतं. जसं पुढचं उदाहरण आहे की जसं ज्याला तहान लागली आहे त्याचं जळाकडे लक्ष असतं, कुठे पाणी मिळेल म्हणून तो पाहत असतो. तसं ह्या कर्त्याचं कसं काय असतं की तो फक्त आत्मप्राप्तीसाठी काम करणं हेच त्याचं ही त्याची वृत्ती असते. आता मधल्या 1-2 ओव्या सोडून
तिसरी ओवी 703. तेथ जे बुद्धी ऐसा बळी बांधे भरवसा मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येथ. म्हणजे अशी जी बुद्धी बळी बांधे भरवसा म्हणजे असा ज्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे, असा ज्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे की हे कर्म जे आहे ते आपण केलंच पाहिजे, असा ज्या बुद्धीचा, मग ते कसंही असो त्याच्यामध्ये कितीही कष्ट पडोत, पण ज्या बुद्धीचा असा निश्चय झालेला आहे की आत्मफळ ज्याच्यामधून आपल्याला मिळणार आहे ते कर्म आपण केलंच पाहिजे, असा बुद्धीचा निश्चय असतो, त्यावेळेला मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येतं. म्हणजे फळ काय मिळणार आहे तर मोक्ष, हे मोक्षप्राप्ती. आणि ही मोक्षप्राप्ती याचा अर्थ केवळ मृत्यूनंतरची नव्हे, ह्या जन्मामध्ये, या जीवनामध्ये सुद्धा आपण मुक्त होतो. सर्व संघापासून आपण आपोआप मुक्त होतो. त्यासाठी घरादाराचा त्याग सुद्धा करावा लागत नाही, पण आपल्यामध्ये मुक्ती आपल्याला प्राप्त होते. आता पुढची जी ओवी आहे ना फार सुंदर आहे. म्हणजे तो जो त्या श्लोकातले शब्द ह्या ओवीमध्ये आले, पण ते फार सुंदररित्या ज्ञानदेवांनी मांडलेले आहेत. आणि ते कसे आहेत पहा. म्हणून निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तळी इये कर्मी बुडकुळी द्यावी ना. म्हणजे अशा कर्मामध्ये बुडकुळी द्यावी, म्हणजे अशा कर्मामध्ये आपण गुंतून जावं की कसं कर्म तर निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी. म्हणजे कर्म प्रवृत्ती तर आहे, कर्म तर करायचं आहे, पण कर्म कसं करायचं आहे तर त्या प्रवृत्तीच्या तळी काय आहे, निवृत्ती मांडली. काय सुंदर शब्द आहेत बघा, काय छान. म्हणजे वरचा तो विचार इतक्या सुंदर शब्दामध्ये मांडलेला आहे की प्रवृत्ती तळी निवृत्ती मांडली. अतिशय सुंदर. मला तर फार हे शब्द आवडले की प्रवृत्ती तळी म्हणजे कर्म तर करायचं आहे, पण कसं निवृत्त होऊन. म्हणजे कर्मफळाचा विचार नाही, कर्म आपण करतो हा अहंकार नाही, अशा प्रकारे निवृत्त होऊन, त्या कर्मातून निवृत्त होऊन कर्माला प्रवृत्त व्हायचं, कर्माला प्रवृत्त व्हायचं. की जे अर्जुनाला भगवंतानी संपूर्ण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की अर्जुना तू कर्म कसं कर तर तू कर्म प्रवृत्त हो. ह्या ठिकाणी तुझं जे उचित काम आहे ते तू केलंच पाहिजेस, पण ते कसं कर, निवृत्त होऊन. त्याच्या कर्मफळाचा विचार करू नकोस, किंवा मी हे कर्म करतोय, मी यांचा वध करतोय, हाही विचार करू नको. कुठलाच तुझ्यातला हा मीपणा जाऊ दे, आणि अशा प्रकारे तू निवृत्त होऊन तू कर्म प्रवृत्त हो. फार सुंदर विचार आहे हा. म्हणजे ह्या संबंध अध्यायातला मला हे शब्द अत्यंत आवडलेले शब्द आहेत की म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी. म्हणजे प्रवृत्तीच्या तळाशी निवृत्ती असली पाहिजे. हे कळलंय ना, लक्षात आलंय ना बरोबर. आता मधल्या काही ओव्या गाळून 7वी ओवी घेते. तरी तया जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मा इये प्रवर्तता जोडेची मोक्षू. म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारे जीव म्हटलंय पहा, जीविता म्हटलेलं आहे, त्या जीवाला, म्हणजे आता जीव हा शब्द माहिती आहे तुम्हाला ना की तो जो ईश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे तो जीव ह्या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये येतो, शुद्ध स्वरूपामध्ये येतो. पण तो प्रकृतीमध्ये अडकला की त्याला जीवदशा प्राप्त होते. हे मी समजावून सांगितलंय आधी एकदा. म्हणजे तो
त्या प्रकृतीमध्ये गुंतलेला असतो. पण हा कसा आहे तर तया जीविता नाही जेव्हा अन्यथा तैसे कर्मा ये प्रवर्तता जोडेची मोक्षू. म्हणजे त्या जीवाला विहित कर्माची तो कास धरतो, पण म्हणजे विहित कर्म तो करतो, पण तरी सुद्धा त्याला मोक्ष तर मिळतोच, पण त्याच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही आणि कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा नाही. अन्यथा हा जो शब्द आहे त्याच्यात, या अन्यथा शब्दामध्ये अन्य म्हणजे काय तर कर्मफळ किंवा अहंकार, हे दोन्ही अन्य गोष्टी आहेत. त्या वगळून ज्या वेळेला तो पूर्णपणे जे योग्य आहे त्या जीवाला, जे विहित कर्म त्याचं जे आहे ते ज्या वेळेला तो करतो त्यावेळेला जोडेची मोक्षू म्हणजे त्याला मोक्ष प्राप्ती होते. आता त्यानंतर पुढे आपण मधल्या बऱ्याच ओव्या गाळतोय आणि 16वी ओवी घेते मी. कारण बरीच उदाहरणं आहेत म्हणून मी ते गाळलंय. आता 16वी ओवी जी आहे ती अशी आहे. ऐसेनी कार्याकार्य विवेकी प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पारखी जिया परी. म्हणजे हा जो शेवट आहे ना, खरा कुडा पारखी जिया परी, म्हणजे जो खरा जवाहीर असतो तो बरोबर त्या ह्याच्यातलं खरं आणि खोटं, रत्नातलं हा खरं आहे का खोटं आहे अगदी लांबून सुद्धा तो पटकन ओळखू शकतो. खरा कुडा म्हणजे खरं आणि खोटं हे तो लगेच ओळखू शकतो. त्याप्रमाणे कार्याकार्य विवेकी प्रवृत्ती निवृत्ती मापकी म्हणजे कार्य आणि अकार्य ह्यांचा विवेक ज्याच्यामध्ये असतो, म्हणजे कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं, काय करू नये आणि काय करावं ह्याचा विवेक ज्यांच्यामध्ये असतो. आणि प्रवृत्ती निवृत्ती मापकी म्हणजे आपण निवृत्त कसं व्हायचं आहे आणि प्रवृत्त कसं व्हायचं आहे, किंवा प्रवृत्त कोणत्या कर्मामध्ये व्हायचं आहे आणि निवृत्ती कशा प्रकारे साधायची आहे, हे हाही विवेक ज्याला बरोबर कळतो असा जो असतो. म्हणजे त्याला काय उपमा दिली आहे की जसा जवाहीर जो असतो, रत्नपारखी ज्याला म्हणतात, तो जसा बरोबर खरं खोटं जाणू शकतो त्याप्रमाणे ह्याला प्रवृत्ती निवृत्ती यातला भेद कळतो आणि कार्याकार्य विवेक त्याला कळतो. पुढे त्याच्या पुढची ओवी. तैसी कृत्याकृत्य शुद्धी बुझे जे निरवधी सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण. कळलं असेल ना की अशी जी बुद्धी असते की कृत्याकृत्य शुद्धी म्हणजे त्याला बरोबर कळतं काय करावं काय करू नये, ही शुद्धी ज्याला बरोबर लाभलेली आहे. बुझे म्हणजे त्याला ते योग्य प्रकारे कळतं आणि त्याप्रमाणे तो वागतो. बुझे जे निरवधी सात्विक म्हणिपे बुद्धी म्हणजे त्याची बुद्धी जी असते ती कशी असते तर सात्विक बुद्धी असते. हे तू जाण, तेची तू जाण. आता पुढे जातोय आपण 31व्या श्लोकानंतर. आणि बकाचा गावी पहिलीच म्हणजे 18वी ओवी. आणि बकाचा गावी घेपे क्षीर नीर सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे. म्हणजे बगळ्याला नीर आणि क्षीर वेगळं करता येत नाही. जे राजहंसाला करता येतं ते बगळ्याला करता येत नाही. आणि त्याचप्रमाणे अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे म्हणजे जो अंधत्व ज्याला आहे त्याला रात्र आहे का दिवस आहे हे त्याला दिसू शकत नाही. त्याचप्रमाणे आता पुढे पहा 20वी ओवी आपण घेतोय.
त्याचप्रमाणे तैसी इथूनच सुरुवात होते. म्हणजे त्याचप्रमाणे तैसी ये कार्याकार्ये धर्माधर्म रूपे जिये तिये न चोजविता जाये जाणती जे का. म्हणजे कार्य कोणतं, अकार्य कोणतं, धर्म काय आहे, अधर्म काय आहे ह्यातला भेद न कळता सर्व सकट जो माणूस कर्म करतो तो, आता राजसबुद्धी सांगतायत हा, राजसबुद्धी. तर कार्य काय ह्यातला भेद कोणाला सात्विक माणसाला कळलेला असतो, बुद्धी ज्याच्यामध्ये सात्विक आहे त्याला कळलेला असतो. परंतु ह्याला राजसबुद्धी आहे, त्याला कार्य अकार्य ह्यातला भेद कळत नाही, धर्म अधर्म ह्याच्यातला भेद कळत नाही. आणि अशा प्रकारे तो कार्य करतच असतो. हे काही भेद न जाणता तो सरसकट सर्व कर्म करत असतो. अशी जी बुद्धी असते त्याला शेवटची आता त्यातली ओवी जी आहे ना 23वी ती घेते. ते गा बुद्धी चोख विशी जाण येत राजसी. इथपर्यंत घेतलं तरी पुरे आहे की अशी जी बुद्धी असते ती तू लक्षात घे की ती बुद्धी ही राजस बुद्धी असते. पुढच्या त्या उदाहरणाला फार मोठा काही अर्थ नाही म्हणून मी घेत नाही आहे. पुढे आपण जाऊया. तर 32व्या श्लोकानंतर आता तामसिक. आणि राजा जिया वाटा जाये ते चोरासी आडव होये का राक्षसा दिवो पाहे राती होणे. म्हणजे राजा ज्या वाटेने जातो म्हणजे जी राजरस्ता आहे तो चोरांना आडवाट वाटते. कारण तिथे ते म्हणजे त्यांनी काही कृत्य केलं तर ते पकडले जाण्याची शक्यता असते, म्हणून त्यांना ती आडवाट वाटते. त्याचप्रमाणे राक्षस जे असतात त्यांना दिवो पाहे राती होणी, म्हणजे त्यांना दिवस नको असतो, रात्र हवी असते. कारण ती राक्षस ह्यांच्यामध्ये राक्षस कुळामध्ये रात्री ते अधिक कर्मशील होतात. हा, निशाचर त्यांना म्हणूनच म्हणतात, निशाचर म्हणतात ते म्हणूनच म्हणतात की रात्री ते अधिक उत्साहाने काम करतात. आणि म्हणूनच पहा त्या याला घटोत्कचाला रात्री युद्ध चालू असताना त्याला बोलवलं आणि त्याला असंच भगवंताने सांगितलंय की तुम्ही राक्षस रात्रीच कर्म करू शकता. आणि आता यांनी हे रात्री युद्ध चालू ठेवलंय, आता तू तुझा पराक्रम दाखव. तर असं जे आहे ते राक्षसांना रात्र हवी असते, दिवस नको असतो. त्याचप्रमाणे आता इथे 26वी ओवी बघा. तैसे धर्मजात तितुके जिये बुद्धीसी पातके साच ते लटिके ऐसेची बुझे. म्हणजे जितकं काही धर्मजात तितुके म्हणजे जे काही सगळं योग्य आहे, धर्मजात म्हणजे जे धर्मीय आहे, जे धर्मीय आहे, करावं असं आहे. धर्मीय जात तितुके जिये बुद्धीसी पातके म्हणजे तिला त्या बुद्धीला ते पाप वाटतं. जे चांगलं आहे, न्याय आहे, ज्याचा धर्म आहे, नीती आहे ते पातक वाटतं. साच ते लटिके म्हणजे जे खरं आहे ते खोटं वाटतं. ऐसेची बुझे. पुढची ओवी. ते आघवेची अर्थ करून घाली अनर्थ गुण ते व्यवस्थित दोषची मानी. म्हणजे सगळं अर्थाचा अनर्थ करणारी ही बुद्धी असते. सहज कळतं ना आपल्याला की अर्थाचा ज्याला आधी म्हटलं की धर्माला ते पातक वाटतं, त्यालाच इथे असं म्हटलेलं आहे की सगळा अर्थाचा अनर्थ करते आणि गुण जे असतात ते तिला दोष वाटतात. किंबहुना श्रुती जाते अधिष्ठुनी केले सरते तेतुलीही उपरते जाणे जे बुद्धी. म्हणजे जे श्रुती जाते म्हणजे श्रुती म्हणजे वेद, श्रुतींनी ज्याला
म्हणजे वर्तनाचा अधिकार, ज्या प्रकारच्या वर्तनाला अधिकार दिलेला आहे की असं वर्तन करावं, असं जे श्रुतींनी सांगितलंय, वेदांनी ज्याला सांगितले, ज्या बाबतीत सांगितलेलं आहे ते जे आहे ते तुलेही उपरते, म्हणजे उपरते म्हणजे त्या अगदी चुकीचं, विरुद्ध, त्याच्याबरोबर विरुद्ध ही बुद्धी असते की तसं करणं हे योग्य वाटत नाही. पुढचं, ते कोणतेही न पुसता तामसी जाणवे तामसी जाणावी पांडुसुता, म्हणजे कोणाला ह्या बाबतीत विचारण्याची पण गरज नाही, अशी जी बुद्धी आहे ती तामसी बुद्धी आहे, हे तू जाण. आता शेवटी ते म्हणतात, एवं बुद्धीचे भेद तिने तुझं विशद सांगितले. स्वबोध कुमुदचंद्रा असं म्हटलेलं आहे. हा जो शब्द आहे स्वबोध कुमुदचंद्रा, हे अर्जुनाला उद्देशून वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की ज्याला स्वबोध होऊ शकतो, चटकन स्वतःला त्याला समजू शकतो. आणि कुमुद चंद्रा असं म्हटलेलं आहे, कारण कुमुद म्हणजे मी आधी एकदा सांगितलंय की चंद्र विकासी कमळ असतं, म्हणजे रात्री उगवणारं ते कमळ असतं. तर हे सगळं जे काही रात्र कशी असते हे सगळं सांगून झाल्यानंतर अर्जुनाला म्हटलं की तू कसा आहेस, तर तू कुमुद चंद्र आहेस, रात्र असला तरी तू त्या चंद्राच्या प्रकाशाने सुद्धा तू फुलणारा, उमळणारा असा चंद्र आहेस. तर असं नाही तर एरवी सूर्य विकासी कमळ त्यावेळेला हे होतं, कोमेजतं, परंतु हा मात्र रात्र असली तरी सुद्धा त्याला स्वबोध योग्य प्रकारे होऊ शकतो, असं त्याचं वर्णन, फार सुंदर वर्णन केलंय. आणि अशा त्यांनी म्हटलंय, असे मी तुला बुद्धीचे भेद तिन्ही प्रकारे तुला मी सांगितले. आता थोडंसं मी जास्ती घेते, चालेल ना? धृती त्याला लागू नये म्हणून तेवढं धुडकात जायचं आहे, जायची घाई आहे नाही ना, कारण एकदम आता खूप गॅप पडणार आहे आणि बुद्धी आणि धृती हे एकत्र एकमेकाला लागून आहे आणि म्हणून ते थोडंसं घेतलेलं बरं असं मला वाटतं, म्हणून मी घेते. तर आता पुढे आपण जातोय. आता मी म्हणजे ह्या 32वी जी ओवी आहे तिथे असं म्हटलंय ती, आता मी तुला धृतीचे तीन प्रकार सांगतो. आणि त्याच्या आधीची जी ओवी आहे ती सगळी ओवी न वाचता मी तुम्हाला फक्त एवढा त्याचा अर्थ सांगते की बुद्धी आपल्याला कर्माला प्रवृत्त करते की असं कर्म करावं किंवा असं कर्म करू नये, हे आपल्याला बुद्धी आपल्याला ज्ञान देते. परंतु धृती जी असते ना, ती धृती आवश्यक का असते, तर बुद्धीने जरी सांगितलं की हे कर्म करावं किंवा हे कर्म करू नये, तरी ते कर्म करण्याला किंवा न करण्याला धृती म्हणजे धैर्य आवश्यक असतं. आणि म्हणून बुद्धी आणि धृती हे जोडून या ठिकाणी आलेलं आहे. आलं लक्षात की बुद्धीला धृतीची जोड असावी लागते. हे आता कसं छान स्पष्ट होतं, म्हणून मी जरा थोडा जास्त वेळ घेते. पुढे पहा, ज्यांना अगदी थांबता येत नाही त्यांनी गेलं तरी चालेल. पुढे पहा, एक उदाहरण दिलंय 36व्या श्लोकामध्ये. 36वी ओवी बघा की अशी आहे की हे असो, म्हणजे आधी जे काही सांगितले हे असो, म्हणजे ते राहू दे. पावो उचलीला मदमुख न ठेवी ती खाला, राजवनी पुढा झाला सिंहू जरी. म्हणजे या ठिकाणी उदाहरण इतकं छान दिलंय म्हणून मी ते घेते की हत्ती कसा असतो, तर जो म्हणजे मत्त काय मदमत्त झालेला जो हत्ती असा त्यांनी पाऊल उचललेला आहे. अशा वेळी सिंह पुढून आला तर तो आपलं पाऊल खाली ठेवतो.
किती सुंदर वर्णन आहे बघा, की मदमत्त झालेला तो हत्ती आहे, पण तो सुद्धा आपण उचललेलं पाऊल खाली ठेवतो, सिंहाला तो घाबरतो. असं हे सांगून आता धैर्याचं वर्णन कसं केलेलं आहे. म्हणून मुद्दा मी ते उदाहरण घेतलं. तैसा, आता पुढची ओवी आहे 37वी. तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनाधिक व्यापारू सांडिती उभी. म्हणजे एकदा असा तो धीर आपल्या मनामध्ये आतमध्ये उठला, अंतरू मनामध्ये तो निर्माण झाला असा धीर, की मनाचे सगळे जे व्यापार आहेत, की आपल्याला जे सगळं हे हवं ते नको, या ज्या सगळ्या राग द्वेष ज्याला म्हटलेलं आहे गीतेमध्ये, ते सगळं आपोआप नाहीसं होतो. जसं तो हत्ती पाऊल खाली ठेवतो त्याप्रमाणे आपल्या मनातले हे सगळे विचार आपोआप व्यापार म्हटलंय त्याला, ते सगळे नाहीसे होतात. आणि इंद्रियाविषयीच्या गाठी अपैसे या सुटती किरीटी मना मायेचा पोटी रिगता दाही. म्हणजे इंद्रिय आणि विषय ह्यांच्या ज्या गाठी जुंपलेल्या असतात, की इंद्रियांना विषय पाहिजे असतात, त्यांची गाठ झालेली असते, ती आपोआपच सुटते. आणि सगळी इंद्रिय सगळी का म्हणते, तो जो शेवटी दाही शब्द आहे ना, म्हणजे 10 इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय 5 आणि ज्ञानेंद्रिय 5. ही 10 इंद्रिय कुठे कशाच्या पोटात जातात, तर मनमायेच्या पोटी रिगती. म्हणजे मनमाया असं म्हटलेलं आहे, कारण त्या इंद्रियांना खूप हवं आहे, हे हवं आहे किंवा ते नको, हे सगळं इंद्रिय सांगतात, परंतु त्याला आधार कोण देत आहे, त्यांचं रक्षण कोण करतंय, मन करतंय ना. मन त्याला साथ देत आहे, आश्रय देत आहे, म्हणूनच ती इंद्रिय विषय मिळवू शकतात. तर म्हणून जसं आई मुलांना सांभाळते, तसं इंद्रियांना मन सांभाळतं, म्हणून मनमाया असा शब्द वापरलेला आहे. आलं लक्षात, की माया हा शब्द चुकीच्या अर्थाने या ठिकाणी घेऊ नका. मनमाया असं जे म्हटलेलं आहे, तर तसं आई जसं ते मुलांना सांभाळते, तशी 10 इंद्रिय त्या आपल्या आईच्या पोटी जाऊन गप्प बसतात असं म्हटलेलं आहे. ते गाधृती येथ सात्विक हे निरुते ऐक अर्जुना ते श्रीकांत म्हणे. खूप होईल पुढचं, मला वाटतं थांबावं, की निदान एवढा त्याच्यातलं काय ते कसं जोडलं गेलंय हे तुम्हाला कळलंय, एवढं लक्षात ठेवा. आता एक 15 दिवसांनी आपण बहुतेक भेटणार ना, 19 तारखेला. पण विसरून गुरुवार येतो हे लक्षात ठेवा. पुन्हा मेसेज पाठवू नका, आज वर्ग होणार का. आणि निदान एवढा हा जे आपण जोडलंय, म्हणजे धैर्य, धृती आणि